तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कर्जत तालुक्याचं पारमार्थिक वैभव म्हणून ओळखला जाणारा कर्जत तालुका परिसर यांचा प्रतिवर्षीप्रमाणे आयोजनात येणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, या निमित्ताने आयोजनात आलेली ही दुपारची प्रवचन सेवा सद्गुरु कृपेने माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला 2 दिवसांची जी प्रवचन मालिका आली त्यातला आजचा हा दुसरा दिवस. या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरण स्पर्श करतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. संयोजन समितीला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. माझ्या परमभाग्याने संप्रदायातले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, त्यांचा वंदनयुक्त गौरव करतो आणि थेट निरूपणाला प्रारंभ करतो. कालपासून आपण माऊलींच्या सर्वात जवळचा, हृदयाच्या जवळचा असलेला जो 9वा अध्याय आहे, त्या अध्यायातल्या पहिल्याच ओवीचं चिंतन कालपासून आपण सुरू केलंय. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. या ओवीचं चिंतन करताना आपण काल 3 मुद्दे पाहिले होते की या ओवीचं जर अर्थ नीट लक्षात यावा असं वाटत असेल तर आपल्याला 3 भाग, त्यातले 3 मुद्दे विचारात घ्यावे लागतात. की तरी अवधान एकले दीजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा येतो मग सर्व सुखासी पात्र होईजे, आणि तिसरा मुद्दा येतो हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. त्यात आपण उलट्या क्रमाने काल चिंतन सुरू केलं. जे माझ्या संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार, त्यांना लक्षात आलं असेल, आम्ही संप्रदायाची जी वारकरी शिक्षण संस्थेची पद्धत आहे त्याच्याप्रमाणे माऊलींच्या कृपेने ही ओवी उलगडण्याचा प्रयत्न करतोय. वारकरी शिक्षण संस्थेमधला मूलभूत भाग असा की गाभ्यात शिरा पाहिजे. गाभात जर समजलं नाही ओवीचा तर वरवरचं चिंतन काही उपयोगी पडत नाही. शब्दार्थ आपल्याला सार्थ ज्ञानेश्वरीत आढळतो, वाचायला मिळतो, पण जोपर्यंत गाभाच ओवीचा कळत नाही तोपर्यंत त्याचा खरा अर्थ इथे नाही पोहोचत. आणि म्हणून आपण मुद्देसूद चिंतन घडावं यासाठी काल सुरुवात केली, आणि त्यातलं हे प्रतिज्ञोत्तर माझे इथपर्यंत काल आपण चिंतन केलं. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण उलट्या क्रमाने येतोय, म्हणून आपण दुसरा मुद्दा कुठे आलाय, मग सर्व सुखासी पात्र होईजे. तर थोडस चिंतन धावतं धावतं आपण सांगता करताना केलं होतं की मग सर्व सुखासी म्हटले, माऊलींनी नुसतं सुखासी पात्र होईजे म्हटलेलं नाही. आणि त्यावेळी चिंतन करताना आपण असा मुद्दा घेतला होता की सर्व सुख आणि नुसतं सुख याच्यात फरक आहे. आम्ही ज्याला नुसतं सुख असं प्रपंचात म्हणतो ते केवळ भौतिक, इहलौकिक अशा प्रकारचं सुख आहे. ते कदाचित, मी तरी कदाचित शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, कदाचित ते पैसे खर्च केले तर मिळेल, पण समाधान जे आहे हे पैशांनी कधीही विकत घेता येत नाही. ते मिळायला सद्गुरूंची, संतांची आणि ईश्वराची कृपाच लागते. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्याकडे भौतिक किंवा इहलौकिक दृष्ट्या काहीही नाहीये, पण जर त्याच्यावर ईश्वराची किंवा संतांची किंवा सद्गुरूची कृपा असेल, त्याला फक्त कधीही प्रश्न विचारा, दादा कसं चाललंय, पांडुरंगाच्या कृपेने छान चाललंय म्हणतो. मी का मुद्दा म्हणून सांगितलं, काही गरज नाही त्याच्याकडे बँक बॅलन्स, अहो बँकेचं अकाउंट नसलं तरी लोक सुखात होते. मी तर सज्जनगडाचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून सांगतो. मारुतीबुवा रामदासी होते, त्यांना समर्थांच्या पादुका दौऱ्याच्या निमित्ताने परदेशात जावं लागणार होतं. खूप जुने जाणते आपण आहात म्हणून सांगायला हरकत नाही. मारुतीबुवा आता या जगात नाही, ते समर्थ चरणी लीन झाले. पण विजा मिळताना पहिली अट होती बँक अकाउंट दाखवा. आयुष्यात कधी बँक अकाउंट त्या माणसाने काढलं नव्हतं, केवळ फॉर्मॅलिटी म्हणून शेवटी बँक अकाउंट दाखवावं लागलं. अहो, ज्यांनी बँक अकाउंटचा कधी विचारही केला नव्हता ते तुमच्या माझ्यापेक्षा जास्त सुखाच्या परमोच्च शिखरावर होते. त्यामुळे इहलौकिक जे सुख आपण म्हणतो, म्हणून तर माऊलींचा, नाथांचा जो अभंग आहे, नाथांचा पण नाही, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जो अभंग आहे त्याच्यात मनुष्य जन्माचे करावे सार्थक, दुसरा चरण म्हटले, इह पर लोकींचे असावे वैराग्य, ऐसे दे भाग्य पांडुरंग.
हे सगळं सोडून दे, मला नको यातलं काही नको, यातलं वैराग्य हवंय. त्यामुळे ज्याला आम्ही सुख म्हणतो त्याला संत सुख म्हणत नाहीत. हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आपण चिंतनाला समोर ठेवलाय. कालच 2 प्रमाण सुद्धा सांगितले की संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. आपल्याला सर्वांना माहिती आहे हे सगळं असताना सुद्धा आपण सुख शोधतोय. आणि तरी सुद्धा माऊली प्रत्यज्ञोत्तर करून सांगतात मग सर्व सुखासी पात्र होईजे. याचा अर्थ माऊलींना माहितीये की सामान्य जीव जो आहे, जड जीव जो आहे, हा सुखापासून वंचित राहिलेला आहे. मग माऊली कारण शोधतायत. आणि एक सांगू, 2 महत्वाचे, अनेक कारण मी आज 2च मुद्दे फक्त आपल्या समोर ठेवणार आहे, कारण मला त्या पहिल्या मुद्द्याकडे पण जायचे ना. तरी अवधान एकले दिजेपर्यंत पोहोचायचं, कारण आजच मला सांगता करायचे 2च दिवस माझ्याकडे, त्यातला आजचा 2रा दिवस आहे. फार तपशिलात नाही जात, पण तरी सुद्धा आपल्याला मुद्दा म्हणून सांगतो, सर्व सुखासी पात्र होई जे माऊली म्हणतायत. याचा अर्थ असा आहे की माऊलींना कल्पना आहे की जड जीव हा सर्व सुखापासून वंचित राहिलेला आहे. अनेक कारण आहेत, आपण 2 कारण विचारात घेऊया. पहिलं जे कारण असं आहे की आम्ही चुकीच्या पत्त्यावर सुख शोधतोय. मी जाणीवपूर्वक सांगतो, आम्ही चुकीच्या पत्त्यावर सुख शोधतोय. कुठल्या चुकीच्या पत्त्यावर? अगदी सोपं करून सांगतो. त्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. असं गृहीत धरा, मातृकृपा नावाचे 2 बंगले एका गावात आहेत समजा. त्याचं काही रजिस्ट्रेशन करायला लागत नाही, त्यामुळे ट्रेडमार्कचा काही प्रश्न डोंगरे सर येत नाही, की त्याचं मागायला लागत नाही. मला वाटतं मातृकृपा माझ्या बंगल्याचं नाव मी देऊ शकतो. पोस्टमन समजा एखादा नवीन आला आणि त्याला सांगितलं हा पत्ता आहे, मातृकृपा लिहिलेला आहे. आता तो मातृकृपा म्हटल्यावर इकडचं पत्र तिकडे टाकू शकतो ना, कारण तो फक्त बघेल मातृकृपा. दारावर प्रत्येकाच्या पाठी लावलेली नसेल तर तो बंगला बघेल, आणि एकाच एरियामध्ये एकाच विभागाचं 2 एकाच नावाचे बंगले असतील तर घोटाळा होऊ शकतो. असाच प्रकार नेमका आमच्या बाबतीत घडतो. आम्ही सुख शोधतोय जिथे ते नाहीये तिथे शोधतोय. मिळेल कसं? एखादी वस्तू मी जिथे हरवलेली आहे तिथेच अचूक शोधली तर मला ती वस्तू मिळू शकते, पण जिथे मी ती वस्तू ठेवली मला आठवतही नाहीये आणि मी नको तिथे शोधत बसलो, ती वही. एक सांगू आपल्याला, ज्यांना ज्यांना आपलं लहानपण आठवत असेल ना त्यांना माहिती असेल बघा, गृहपाठाची वही, होमवर्क हमखास हरवते, हमखास. आणि ती नेमकी आठवते किंवा शाळेत जायच्या वेळी आठवते. आपलं लहानपण आठवा म्हणजे कळेल. माझ्या आईचं तर उत्तर फार ठरलेलं असायचं. आईला कधी विचारलं ना, आई ती गृहपाठाची वही कुठे, होमवर्कची वही कुठे? अरे मी काल नाही का करत बसले होते, ते असेल कुठेतरी स्वयंपाकघरात, मी तिथेच बसले होते. आणि मग आई ती वही हातात देते आणि मग आईच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा, एक वस्तू कुठे जागेवर ठेवणार नाही, कधी घेतलं की तिथेच टाकायचं. ज्यांना ज्यांना आपलं लहानपण आठवत असेल त्यांना आईचा हा डायलॉग आठवत असेल 100%. जिथे नाहीये तिथे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की आमचा घोटाळा सुरू होतो. आणि मग आमच्या लक्षात येतं की इथे फसगत आमची होते. आणि त्या ठिकाणी नेमकं सुख कुठे ते माहित नसल्यामुळे आम्ही सुख शोधतोय. माऊलींना हे बरोबर माहिती. काल ज्यांना कालचे श्रोते होते त्यांना लक्षात असेल, मी 501 क्रमांकाचे आणि त्याच्या मागच्या 2-3 ओव्यांचा संदर्भ दिला होता. ते एक कारण आहे की आम्ही नेमकं काय करतोय, विषाचे कांदे वाटतोय, त्याला अमृत म्हणतोय आणि अमर होण्याचा प्रयत्न करतोय. विषयांच्याच सुखामध्ये आम्ही सुख मानतोय आणि आम्ही फसगत आमची करून घेतोय. मी आपल्याला तुकोबांचा, जगद्गुरु विश्ववंत तुकोबांचा एक अभंग, माझ्या अत्यंत इथला अभंग आहे म्हणून सांगू आपल्याला. तुकोबांची मी कालही उल्लेख केला होता. तुकोबांच्या मुखातनं एक शब्द जरी बाहेर पडला की ओळखायचं हे ब्रह्मवाक्य आहे. कारण तुकोबांचा अधिकार तुकिता तोळणेसी ब्रह्म तुकासे आले. काय तुकोबांबद्दल आमच्यासारख्या पामरांनी बोलायचं? तुकाराम महाराज बोलले याचा अर्थ ब्रह्माने दिलेला तो आदेश आहे. हा आमच्यासाठी फार महावाक्य म्हणून समजायचं. तुकोबांचा अभंग असा आहे, सुख वाटे येची ठाई बहुपाई संतांचे, म्हणून केला वास नाही नास ये ठाई. मी संपूर्ण अभंग नाही सांगत. सुख वाटे येची ठाई म्हणतात, येची. आणि तुकोबांचं वैशिष्ट्य बरं का, ची च हे लावून तुकोबा हमखास सांगायचं की दुसरीकडे शोधू नका. आता हा ची असं म्हटल्यानंतर ओळखायचं, दुसरीकडे जायचं नाही. सुख वाटे येची ठाई आणि कुठे तर बहुपाई संतांचे. आणि गंमत अशी आहे की आम्ही जर अर्धवट अभ्यास केला की आमची गडबड काय होते. सर्व सुखाच्या बाबतीत सर्व संतांनी काय काय सांगितले ते काल 2-3 प्रमाण आपण पाहिली की सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरू, हे सगळं आपण पाहतोय. किंवा पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पहावे विटेवरी.
प्रमाण आपल्या सर्वांना पाठ आहे. पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे. पुन्हा सर्व सुखच शब्द आहे. आणि काय करावं तर रूप ते पहावे विटेवर. ते गेलं की तुम्हाला सर्व सुख मिळालं याची खात्री द्यायची. सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारी घेते. किती प्रमाण आपल्याला देऊ. आमच्या सर्वांच्या जवळचा असा पंढरपूरचा कुठे आपल्याला माहितीये. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. एका जन्मात नाही जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आता लक्षात येईल सगळे संत सुखाचा पत्ता कुठला देत आहेत. पंढरपूरचा देत आहे. अगदी काल त्याचा संदर्भ आपण घेतला होता. अवघाची संसार सुखाचा करीन. त्या पुढे माऊली काय म्हणतात. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. म्हणजे सुखाचा पत्ता सर्व संत कुठे देत आहेत. खरं तर पंढरपूरचा देत आहेत. भगवंताच्या चरणाचा देत आहेत. मग आम्ही तुकोबांना प्रश्न विचारला. तुकोबा तुम्ही तर म्हणताय सुख वाटे येची ठाई बहुपाई संतांचे. थोडासा शब्द प्रयोग नीट बघायला लागतो बरं का. कुठेतरी मीटर तोडलं तर पंचायत येते. संगीतकार असलेले गौतमजी पण समोर बसले. त्यांना कल्पना आम्ही शब्द कुठेतरी तोडला की गडबड होते. सुख वाटे येची ठाई आणि बहुपाई संतांचे. संतांना बहुपाई कसं म्हणायचंय काय. सुख वाटे येची ठाई बहु पायी संतांचे. संतांच्या पायाशी बहु सुख आहे. आम्ही तुकोबांना विचारलं. तुकोबा एकीकडे सगळे संत सांगतात की पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणाशी सगळं सुख आहे. तुम्ही आम्हाला पत्ता देताय सुख वाटे येची ठाई बहुपाई संतांचे. नेमकं कुठे आहे. मग आपल्याला पुढचं प्रमाण बघावं लागतं. देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे संत आणि भगवंत वेगळे नाहीच आहेत. मी एक साधं सांगतो. आपण माऊलींच्या चरणाशी 7 दिवस आलेलो. माऊली आमच्यासाठी भगवंतच आहेत. ज्ञानेश्वर भगवान विष्णू आपल्याला सर्वांना श्लोक माहिती आहे. पण आमच्यासाठी ते संत बनून का आले. अवतार घेऊन का आले. दोघांचाही जन्म श्रावणामधलाच आहे. वद्य अष्टमीचाच आहे. पण आधी भगवान गोपालकृष्ण बनून आले. म्हणून तर माऊलींच्या शेजारी भगवान गोपालकृष्णांचं दर्शन आपण घेतो. कारण आधी गोपालकृष्ण म्हणून आले. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तेही जगद्गुरुच आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि आमचे तुकोबाराय सुद्धा आमचे तुकोबाराय सुद्धा जगद्गुरुच आहेत. जगद्गुरु अवतार तुका नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो नाही. दोन्ही जगद्गुरुच आहेत. याचा अर्थ आम्हाला कळायला पाहिजे की ज्या अर्थी भगवद्गीता नाही समजली संस्कृत मधली. आमच्यासाठी माऊली वद्य अष्टमीला आले. तुकोबाराय सांगतायत ना. हे नक्की सत्य आहे की तो भगवंताचाच अवतार आहे. देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. मग संतांच्या चरणाशी आल्यानंतर सर्व सुख म्हणजे सोलीव सुख मिळणारच आहे. कुठली शंका त्याच्याबाबत मनात येताच कामा नये. एक सांगू आपल्याला. आपापले सद्गुरू कोणी असू दे. जसे माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. कोणाचे स्वामी समर्थ असतील. कोणाचे गजानन महाराज असतील. अजून कोणी असतील. त्या ठिकाणी आपण जेव्हा दर्शनाला जातो ना. काय भरून पावतो मन. याचं कारण असं आता लक्षात येईल. ते सुखाचं आगर आहे तिथे सगळं. गेल्यानंतर जेव्हा आपण वंदन करतो नमस्कार करतो बस सुखाच्या अनुभूतीशिवाय काहीच येत नाही. गंमत सांगायला हरकत नाही. तिथून जेव्हा बाहेर पडतो ना आपण. तिथे असताना काय मनात असतं. महाराज एक आणि 3 माळा काय याच्यापुढे नामाशिवाय काही नाही करणार. घरात आलो आणि प्रपंच सुरू झाला ना की आमची 1 किंवा 3 माळा झाले तरी पुष्कळ अशी अवस्था आहे. मी काय म्हंटल आपल्या लक्षात आलं असेल. तिथे असताना काय वेगळी स्थिती असते की नाही बघा. आपल्या लक्षात येईल सर्व सुखाचे आदर का म्हटले त्या ठिकाणी. मी एवढ्यासाठी सांगतोय की मग आमची फसगत का होते. एक फसगत पत्ता आमचा चुकतो. आम्ही कुठेतरी शोधतोय. पत्ता चुकतोय म्हणजे कसा चुकतोय सांगू आपल्याला. माझ्या इथला दृष्टांत आणखीन एक समोर ठेवतो. राबिया नावाची एक सुफी संत होती. माझ्या इथला दृष्टांत येतो. आयुष्यभर तिने बोध केला सगळ्यांना की बाबांनो अरे सुख आत आहे. भगवान परमात्मा जर आतमध्ये अंश रूपाने तुमच्या बसलाय. तुम्ही त्याचेच अंश. बाहेर कुठे सुख शोधताय. आत आहे. म्हणजे अंतरयात्रा सुरू होते. बहिर्यात्रा बंद करा. बहिर्मुख होऊ नका. 85 वय तिचं झालं. आयुष्यभर लोकांना हाच उपदेश करत होती. पण आमच्यासारखं पाकिट घेऊन प्रवचन करणारी नव्हती हो. गावात राहत होते आणि रोज लोकांना सांगत होते. मी तर गमतीत सांगतो महाराज
संत नामदेवराय जिथे कीर्तनाला उभे राहायचे ते संत शिरोमणी का, तर प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या कीर्तनात येऊन नाचायचा. तुकाराम महाराज जिथे उभे राहतील तिथे पांडुरंगाला यायला भाग पडायचं. आणि खरं सांगू आपल्याला, नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, जिथे उभे राहतील तिथे लोक जमा व्हायचे. माझ्यासारखा कीर्तनकार, प्रवचनकार लोक जमलेले असतात तिथे जाऊन कीर्तन किंवा प्रवचन सेवा करतो. हा फरक लक्षात घ्या. माऊलींना प्रश्न विचारला, कीर्तन का करायचं? माऊलींनी ज्ञानेश्वरीत उत्तर दिले, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. माझ्यासारख्याला प्रश्न विचारा, महाराज कीर्तन प्रवचन का करायचं? जाण्या येण्याचा प्रवास खर्च आणि पाकिट मिळतं बिदागीचं म्हणून कीर्तन करायचं. म्हणून आमच्या कीर्तनात पांडुरंग येत नाही. पांडुरंग नावाचे श्रोते आले तरी आम्ही म्हणतो, अरे वा, खूप काही चांगलं झालं, आम्हाला आनंदच मिळाला. मी काय म्हटलं, आपल्याला लक्षात आलं असेल, फरकच आहे. आता लक्षात असेल की आम्ही ज्या वेळी चिंतन सुरू करतो तर आमची गडबड अशी होते की जे राबिया समोरचे जे सगळे श्रोते होते ना, ते माझ्यासारखे होते. अशीच गडबड. प्रवचन ऐकताना असं वाटायचं, राबिया काय समजून देते, वा वा, राबिया आम्हाला कळलं, सुखाचा मार्ग कळला, याच्या पुढे आम्ही अंतरयात्रा सुरू करू. राबियाच्या लक्षात आलं, लागले नेत्र रे पहिलं तरी. आता तिलाही कळायला लागलं की आपला अंतकाळ आलाय जवळ. वाईट एकाच गोष्टीचं वाटलं, संतांना वाईट केव्हा वाटतं? आपण जीव तोडून लोकांना सांगितलं आणि लोक ऐकत नाहीत ना, संतांना तिथे दुःख होतं. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, विषय नामाचा आहे, पण अरुणजी पण समोर बसलेत. आमच्या जिव्हाळ्याचा विषय. महाराजांना, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता. देहात असताना, वाणी अवताराने देहावतारात असताना, महाराज तुम्ही जप स्वतः करता? करतो म्हणले. किती करता? ते म्हटले प्रत्येक श्वासाबरोबर जप करतो. एकाने इतक्या अभावितपणे त्यांना प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला काय आवश्यकता आहे जप करायची? कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक श्वासामध्ये रामच होता, रामची केवळ, असेच महाराजांचं स्वरूप आम्ही बघतो. त्यांनी काय उत्तर दिलं असेल, बाबांनो तुम्हाला मी जबाबदारी दिली, पण तुम्ही जप करायला कमी पडता, मग तुमचं राहिलेलं काम मला नको का पूर्ण करायला? काय उत्तर आहे होय. ही अवस्था जर आमच्या सद्गुरूंची येणार असेल, मी जर कमी पडल्यामुळे त्यांना तो जप करावा लागत असेल तर काय अडचण आहे? राबियाचं हेच घडलं. अरे आयुष्यभर सगळ्यांना सांगते सुख आत आहे, बाहेर शोधू नका, सुख आत आहे, बाहेर शोधू नका. तिच्या लक्षात आलं लोक ऐकत नाहीये. शेवटी तिने एक युक्ती केली. संतांच्याकडे युक्त्या भरपूर असतात, या मार्गाने नाही त्या मार्गाने, जसं कळेल तसं. काय केलं, एक दिवशी संध्याकाळची वेळ, आता सूर्यास्त जवळ आलाय, शेतातली कामं, बरं पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरीच होती, आता सगळं समीकरण उलट झाले, सोडून द्या. सगळे शेतकरी गावातले. तिने पाहिलं वेशीवरनं शेतकरी दादा परत येत आहे. तिने केलं काय असेल, घराच्या बाहेर ती आली आणि धुळीचे रस्ते होते सगळे, आणि त्या धुळीच्या रस्त्यात ती खाली वाकून काहीतरी शोधते असं सगळ्यांना दिसायला लागलं. एक जण पुढे आला, कारण राबियाबद्दल प्रचंड आदर होता, प्रचंड आदर, की ती आपल्यासाठी तळमळीने सांगते हे सगळ्यांना माहिती होतं. पुढे आला एक जण, म्हणतो राबिया शोधतेस का, काही हरवलंय का? तिने ते मुद्दामूनच नाटक केलं होतं. तिने एवढंच सांगितलं, बाबांनो तुम्ही सगळी कामाची माणसं, मी काय रिकाम तिकडे म्हातारी बाई आहे, मला काय दुसरी काम आहे, जा जा तुम्ही आपल्या संसाराला लागा, तुमच्या जा प्रपंचात काम आहे. नाही नाही राबिया, काम आम्हाला सांग, आयुष्यात पहिल्यांदा मदतीची वेळ आली, सांग आम्हाला हे भाग्य मिळू दे. अगं आमच्यासाठी तळमळीने केलंय. ती मनात म्हणते तळमळीने केलं एवढं सांगताय, पण केलं काय तुम्ही एवढं सांगून? बोलली नाही काही. ती म्हणली अरे काय करू, विणकाम करत होते, हातातनं सुई खाली पडले, शोधता येत नाहीये, दिसत नाही, आता जरा वय झाले ना, थांब राबिया आता अंधार पडत चाललाय, आलोच. म्हणून तो पटकन पहिला माणूस घरी गेला, घरात नाही कंदील घेऊन आला. त्यावेळी कंदील होते. मी नेहमी सांगतो, आता ते निवडणूक चिन्ह म्हणून फक्त कंदील एका राज्यात राहिले, बाकी कंदीलच गेले. आता सगळ्याकडे इन्व्हर्टर आणि जनरेटरच आले, आता कुठले राहिले? पण त्याने आणला कंदील, त्याचं पाहून दुसरे 10-12 जण आले, सगळे हातात कंदील घेतात, खाली वाकून शोधतात. ती सुई एवढीशी बारीक त्या धुळीमध्ये पडलेली सापडत नव्हती. अर्धा पाऊण तास झाला आणि ती वाकून वाकून कंबर लागली दुखायला. प्रमाणा महाराज आम्ही नेहमी देतो, नम्र झाला भूतात तेने कोण दिले अनंत. हे म्हणायला खूप सोपं आहे हो, नम्र झालेला कीर्तनकार सुद्धा नंतर कंटाळतो, तो वाकलो होता, बस झालं. तो एक जो पहिला आला होता तो जरा असा ताठ झाला, जरा शरीराला असं अळोखे पिळोखे दिले. राबिया एक विनंती करू तुला, तुझी सुई शोधल्याशिवाय घरी नाही जाणार, काळजी नको करू, जेवण नाही मिळालं तरी चालेल, मनाला काय बिघडतं असं, फक्त एकच विनंती आहे, तू थोडं आठवून बघ, तुझं आता वय झालं ना, आठवणार नाही कदाचित, नीट आठव, तू कुठे नेमकी विणकाम करत होती तेवढं दाखव. तेवढ्याच परिघामध्ये शोधणं सोपं जाईल. ती म्हणायची त्यात काय आठवायचंय, मला पूर्ण आठवते. कुठे करत होती? झोपडीच्या आत म्हणली.
आणि कंदीलच टाकून दिला खाली. हो राबिया, वेडी आहेस तू, वेडी. राबिया म्हटली मी आहे वेडी म्हणे. पण का रे, तुला काय वाटलं वेडी? राबिया, अगं विणकाम आत करत होती म्हणजे सुई आत पडले आणि तू शोधते कुठे झोपडीच्या बाहेर, वेडी नाहीस का? राबिया म्हटली एका सुईसाठी जर मी वेडी आहे, मी आयुष्यभर तुम्हाला सांगते की सुख आत आहे आणि तुम्ही बाहेर शोधताय, मग मी तुम्हाला नेमकं काय म्हणू याचा प्रश्नाचा विचार करते. राबिया, समोरचे जे लोक होते त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? मी सुद्धा सुख बाहेर शोधते ना. खाण्यामध्ये काही सुख मिळते का? एसी मध्ये मिळते का? पंख्यात मिळते का? बसायला काही चांगलं मिळते का? मी त्याच्यात सुख शोधतोय. आपलं सुख कुठे मला सापडतंय अजून? मग राबियाच्या समोरची लोक आणि मी यांच्यात फरक नाहीये, म्हणून सुखाचा पत्ताच आमचा चुकलाय. म्हणून सर्व सुखाचे पात्र होईचे आम्हाला अनुभूती येत नाही, कारण आम्हीच चुकतोय. जिथे सुख आहे ते सोडून आम्ही बाहेर नसलेल्या ठिकाणी सुख शोधते, मिळणंच शक्य नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा सर्वात महत्वाचा भाग माझ्या दृष्टीने, आम्ही सुखाची अपेक्षा कशाच्या माध्यमातून ठेवतो? अगदी साधा मुद्दा मूलभूत आपण चर्चा करूया. कोणाच्या माध्यमातून सुख शोधतोय? थोडासा तात्विक भाग येईल पण फार आवश्यक आहे. आम्ही देहाच्या माध्यमातून सुखाची अपेक्षा करतोय. मला बसायला चांगली जागा, मला म्हणजे कोणाला? आम्ही गौतमजी बसलेत म्हणून मी दुसऱ्यांदा उल्लेख करतो, आम्ही एम ए कीर्तनला तो अभ्यासक्रमात विषय आहे आमचा. मी म्हणजे नेमका कोण? आम्हाला वाटतं हा देह म्हणजे मी आहे. मी तर गमतीत नेहमी सांगत असतो, जे मला ओळखत नाहीत ते प्रवचनाच्या आधी जर आलेले असले तर ते कोणाला तरी विचारतात कोण आहेत आजचे प्रवचनकार. मग माझ्याकडे देहाकडे बोट दाखवून कोणतरी सांगतं हे प्रवचनकार. म्हणजे बोट कोणाकडे दाखवलं? देहाकडे दाखवलं. कार्ड वगैरे घेतात आणि मग किती वर्ष मलाही माहित नाही केव्हा होईल, पण कधीतरी होईल ना. कधीतरी ते कधीतरी आठवतं त्यांना, अरे आपल्या गावात सप्ताह तारीख घेऊया म्हणून येतात. गर्दी दिसते आमच्या अंगणामध्ये. तर ते विचारतात जरा, अरे थांब थांब सगळ्यांनाच जायचंय. नाही नाही मी तारीख घ्यायला आलो. कोणाची? ते कार्ड दाखवतात. ते म्हणतात ठेवा खिशात. आता त्यांची तारीख वरती बुक झाली. ते म्हटले काय झालं? या या म्हणले पुढे. तर मला त्यावेळी घोंगड्यावर ठेवलेलं असेल, हे त्यांना घेऊन आले. हे बघा हे गेले. कोणाकडे बोट दाखवून म्हटले हे गेले? देहाकडे बोट दाखवून. काही वर्षांपूर्वी देहाकडे बोट दाखवून काय म्हणले? हे आले. आणि आता देहाकडे बोट दाखवून काय म्हणतील? हे गेले. अजून आम्हाला लक्षात येत नाही की हे म्हणजे मी नाहीये, मी गेलोय का खरंच? मग आता लक्षात येईल एरवी तरी अविनाश, एरवी तरी वस्तू जे अविनाशची, माऊलींचे शब्द आहेत, आपल्याला सर्वांना लक्षात येईल. म्हणजे देह म्हणजे मी नाही. आणि तुकोबांनी त्याचंही प्रमाण दिलं ना, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. इथेही पुन्हा आपण सगळे जाणकार श्रोते अधिकारी आहात म्हणून सांगू आपल्याला. म्हणताना आम्ही मीटरमध्ये बसून म्हणतो देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. प्रत्यक्षात ते प्रमाण असं आहे, देह नव्हे मी हे सरे, मग उरला उरे विठ्ठल. मी म्हणजे देह नाही, ही एकदा भावना सरली की उरणारे काय? फक्त विठ्ठलच उरणार आहे. याला सर्व सुख म्हणतात. आता लक्षात येईल. पण माझ्या अपेक्षा देहाच्या माध्यमातून. थोडं अधिक स्पष्ट बोलूया. तुकोबांनाच आदर्श मानले आपण तर अधिक परखड बोलूया. फक्त या देहाच्या माध्यमातून नाही, या देहापासून जे पुढच्या पिढ्या उत्पन्न झाल्यात ना त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सुखाची अपेक्षा करून ठेवतोय. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते, जरा दडपण होतं त्यांना. म्हटलं काय महाराज काय दुःख आहे घरात? नाही म्हटलं माझा संकल्प पूर्ण नाही होते आणि आता लक्षात आलेलं की 5-10 वर्ष उरली आपल्या आयुष्यातली. म्हटलं अडचण काय? काय संकल्प होता? मी ठरवलं होतं जाण्यापूर्वी 7 पिढ्या घरात बसून खातील एवढं कमवून द्यायचं. म्हटलं महाराज रागवू नका, कोणाची तुलना करू नये, पण तुमच्याकडे इतकं चांगलं आहे. दारात 4 गाड्या उभ्या आहेत, त्यांच्यासुद्धा BMW, ऑडी, मर्सिडीज बेन्झ अशा गाड्या आहेत. हवेली म्हणावा असा बंगला आहे तुमचा. अकाउंट मध्ये तुमच्या, मला खात्री, म्हटलं कोणाच्या अकाउंट मध्ये डोकं नाही, पण मला खात्री आहे तुमचा बँक बॅलन्स खूप चांगला आहे. अडचण काय? ते म्हटलं आता तुम्ही वारकरी संप्रदायात ते कीर्तन करत म्हणून थोडं स्पष्ट बोलतो, इन्कम टॅक्स वाले असतं तर बोललोच नसतो. 3 पिढ्या बसून खातील एवढं कमावलंय, पण 4 पिढ्यांना नाही मिळवू शकलो. म्हणजे केव्हा समाधान होणार आहे आमचं? आता लक्षात येईल, देहाच्या माध्यमातून जे मिळतं ना त्यांनी समाधान कधीच मिळणार नाही. मी थोडं स्पष्टच बोलतो. समर्थांनी करुणाष्टकात एवढा छान एक श्लोक दिलाय, त्याच्यामध्ये अष्टकामधला, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले. आता लक्षात येईल की सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले आणि भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले. भ्रमित मन वळेना हित ते आकळेना आणि परम कठीण तेही देह बुद्धी गळेना. इथे अडचण, ती समस्या आमची. देह बुद्धीच गळत नाही. मी म्हणजे देह, मी म्हणजे देह. मगाशी जे तुकोबांचं प्रमाण दिलं ना,
त्या तुकोबा दुसऱ्या चरणात जाग करतात, अरे म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. लाहो करा म्हणजे त्वरा करा, आता बस, आता वेळ नाहीये आपल्याकडे, त्वरा करा. वेळ नाहीये हे आमचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सुद्धा बजावून सांगायचे की तू आता ग्रंथ वाचत बसलायस. तो म्हणायचा नाही, मी आता 4 ग्रंथ आणणार आहे आणि वाचत बसणार आहे. महाराज म्हटले किती आयुष्य शिल्लक आहे तुला माहितीये, तू वाचणार कधी, त्याचं मनन होणार कधी. त्यापेक्षा एक काम कर, नाम घ्यायला सुरुवात कर, आयुष्याचं कोट कल्याण होईल. लक्षात आलं असेल. आणि त्याचं प्रमाण सांगू आपल्याला, आमच्या तुकोबांनी तेच सांगितले, गीता भागवत करीती श्रवण, पण पुढे म्हटले अखंड चिंतन विठोबा. बस हेच ज्याला कळलं, म्हणून तर आम्ही नेहमी सांगतो की आमच्या सद्गुरूंनी सोपाच मार्ग दिलाय, काय करायचं नाहीये. आणि आपण हरिपाठात नेहमीच म्हणतो ना, त्याच्यामध्ये बाकी करायचंच नाही की भगवंताला यावं लागेल नाम मनापासून घेतलं तर. पण आमची फसगत कुठे होते, आम्ही या देहाच्या माध्यमातून सगळं मिळवायला जातो आणि तिथे आमची अडचण सुरू होते. म्हणून तर भ्रमित मन वळेना ही तर ते आ कळेना, आणि परम कठीण तेही देह बुद्धी गळेना, तिथे आमची अडचण होते. देहामध्ये आम्ही अडकलो की आमची फसगत सुरू झालीच समजायची. वेळ आज कमी पडेल, मला घड्याळाकडे लक्ष आहे. मी जाता जाता फक्त आठवण करून देतो भागवतातल्या एका प्रसंगाची. तो प्रसंग आपण घरी पहा, कारण मला एवढा वेळ पुरणार नाही. मी एकच सांगतो आपल्याला, राजा रहुगणाची कथा मी आवर्जून नेहमी सांगत असतो. रहुगण राजाला आत्मबुद्धी व्हावी, आणि समर्थांनी तेही बजावलं बरं का, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हा प्रवास एकदा झाला ना, देहबुद्धीचा प्रवास आत्मबुद्धीपर्यंतचा, की सर्व सुखाची जाणीव झाली, अनुभूती आली, ही खात्री बाळगायची. प्रश्न असा निर्माण होतो, राजा रहुगणाला सुद्धा हीच जाणीव झाली की आपल्याला कळलं पाहिजे मी कोण आहे. आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत सर्व सुख मिळणंच शक्य नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, सुख मिळेल, चांगले कपडे मिळतील, चांगलं अन्न मिळेल, चांगलं घर मिळेल, बँक बॅलन्स चांगला वाढेल, पण सुख मिळेल म्हणजे समाधान, ज्याला सोलीव सुख किंवा सर्व सुख म्हणतात, त्याची खात्री नाही. सर्व सुख केव्हा मिळेल, जेव्हा पूर्ण आत्मज्ञानाने एक आत्मज्ञानाचा साक्षात्कार होईल. त्या क्षणाला कळतं की बस आता याच्यापेक्षा काही मिळवायचंच राहिलं. मी तर पुढे राजा रहुगणाचा सिद्धांत जो दृष्टांत जो देतोय तो अगदी थोडक्यात देतो एका मिनिटामध्ये. चला मला आत्मज्ञान करायचंय म्हणून निघाला, आणि कपिलांकडे जा असं त्याला सांगितलं गेलं. कपिल म्हणजे सांख्यशास्त्राचे प्रणेते, भगवान दत्तात्रयांचे सख्खे मामा, अनसुया देवींचे सख्खे बंधू. आता लक्षात येईल, साई शास्त्री कारणामध्ये सांख्यशास्त्र. आणि तो निघाल्यानंतर सुद्धा ते बाजूला जे भोई होते, त्यावेळी 4 जणांची ती पालखी नव्हती बरं का, मेणा होता. मेणा हा चौघांनी न्यायचा, पालखी दोघांनी नेऊन चालते. राजा मजबूत. आता हा दृष्टांत सांगताना माझ्यासारख्याची अडचण काय होते माहितीये का, बुवाकडे सगळे बघतात, बुवा असा आहे. आता तो राजा मजबूत होता, तो सांगणार कसा हा बुवा. कल्पना करा, याला विसरा आणि त्याला आणा डोळ्यासमोर. अक्कलकोटला मी गेलो होतो प्रवचन सेवेला, कीर्तन सेवेला. कीर्तन सेवा होती आणि जन्मेजय राजे भोसले, नाव घेऊन सांगतो, त्यांचं प्रचंड प्रेम. त्यांनी मला सांगितलं, आता संस्थानिक आहेत तिथले, आपल्याला माहिती आहे अक्कलकोटचे. त्यांनी सगळं प्रेमाने चहा वगैरे पाजला, माझ्याबरोबर या म्हणले, घरी या वगैरे सगळं झालं. मला पटकन विचारलं, आमचं म्युझियम पाहिलंय का. अक्कलकोटला जे गेले त्यांना माहिती म्युझियम आहे त्याच्या. म्हटलं हो तसं गेलोय. नाही थांबा, त्यांनी लगेच पीएला बोलवलं, महाराजांची व्यवस्था करा दर्शनाची, त्यांना मी पाठवले म्हणून सांगा. काय खुश. मला मी खरं सांगू तुम्हाला, काही वेळा आपण जे फसतो ना सर्व सुख याच्यामध्ये ऐवजी सुखात, ते गडबड मी अनुभवलेली सांगतो. छातीच फुगली. अरे मॅनेजर गेल्यावर स्वागताला उभा होता, गुलाबाचं फुल वगैरे हातात दिलं, महाराजांनी फोन केला होता. छाती अशी म्हणजे बटणच तुटायचं बाकी होतं. बस असा प्रवचनकार कीर्तनकार गेलो, आणि जन्मेजय राजांचा पाहुणाची आनंदच असतो. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वागत केलं. म्हटलं आपण बघूया म्युझियम, लगेच चहा पाणी नंतर बघू. उत्सुकता होती म्युझियम मध्ये बघूया. आणि खरंच बघण्यासारखं आहे. तिथे ते ढाली, तलवारी, भाले, चिलखत सगळं ठेवलेलं आहे. काय दुर्बुद्धी, म्हणजे म्हणतात ना दुर्बुद्धीच सुचते. ते थोडस मनामध्ये येतं ना, नवल अहंकाराचे गोठी किती म्हटलं तरी सज्ञानाचे झोंबे नाना संकटे नाचवी येतं. ते मी त्यांना पटकन विचारलं, मॅनेजर साहेब एक इफ यू डोंट माइंड प्रश्न विचारा ना. म्हटलं एखाद्या तलवारीला मी हात लावून, अरे काय विचारताय म्हटले, महाराजांनी पाठवले या म्हटले. पुन्हा छाती फुगली. अरे बाकीचे बाहेरून बघतायत, आपण आत जाऊन बघतोय. त्याने आत घेतलं, काउंटर उघडलं आणि मला आत घेतलं. या ना म्हणे, काही पण वस्तू ना आत लावा. ती तलवार होती. मी ज्ञानेश्वरी समोर आहे, ज्ञानेश्वर माऊली समोर आहेत, मी इथे बसून सांगतो, माझ्या इथपर्यंत तलवार अशी जमिनीवर टेकलर इथपर्यंत येत होती. आता तरी मी नुसती पाहून ठेवावी ना, आगाऊपणा थोडा केला, उचलून बघायचा प्रयत्न केला. ती 2 हात लागले मला उचलायला. आणि लक्षात असं आलं की पूर्वीचे राजे कसे असतील.
अरे ते एका हाताने तलवार उचलता येत नाही उभं राहून, ती तलवार म्यानात अडकून ते घोड्यावरनं कशी टांग मारून जात असतील, कसे एका हाताने लढत असतील, कल्पना करण्याच्या पलीकडचं आहे. त्यावेळी लक्षात आलं की आगाऊपणा फार वाईट झाला. म्हटलं मी आता बाहेरून बघतो, आता समजलं. आता लक्षात असेल तो मेण्यामध्ये तो राजा बसलाय, भरा 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 न्यायला पुढे सांगतोय. वेळ कमी म्हणून मी अगदी धावत सांगतो तुम्हाला. आणि नेमका तो मेणा उतरवला गेला. आपल्याला सर्वांना भागवतातली ज्यांना कथा ती माहिती आहे, राजा रोगणाची ती कल्पना आहे. मग समोर तो मेणा आडला म्हणून मग पर्यायी भोई शोधला गेला. तर नेमका निघाला कोण? जड भरत राजा, म्हणजे पूर्वाश्रमीचा भरत राजा. पण त्याला जडबुद्धी असं लोक म्हणायचे म्हणून तो जड भरत राजा. आम्ही त्याला प्रमाण देतो ना, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. हे प्रमाण माहिती आहे सर्वांना. तो नेमका होता, ध्यानस्थ बसलेला होता, ध्यान करत होता, नामस्मरण करत होता, अखंड नामस्मरण सुरू आहे. जगाची नोंद घेत नव्हता. यांनी त्याला सांगितलं चल चल मेणा आडलाय, तुझ्यामुळे काम होईल राजाचं. आणि याला कानात सांगतोय चांगला उचल मेणा, नीट मेणा उचललास ना तर राजा कोशून तुला सोन्याच्या मोहरा देईल. हा बोलला काही नाही, नुसता स्मितहास्य केलं. कुत्सित हसणं वेगळं बरं का, स्मितहास्य केलं, हसला फक्त. सर्व संघ परित्याग करून आला होता, याला सोन्याच्या मोहरा हव्या होत्या का? आणि हा पुन्हा कानात सांगतोय आणि जर तुझी सेवा आवडली ना राजा तुला कायमस्वरूपी नोकरी देईल. हा मनात म्हणतोय राजाच होतो मी स्वतः, राजा असताना मी सर्व संघ परित्याग करून सोडून आलोय, मला कुठली नोकरी पाहिजे. काही बोलला नाही. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी आला, तो मेणा उचलला. पण अडचण अशी होती की ह्या आपल्या पायाखाली किड्या मुंगी चिरडू नयेत याची काळजी घेत घेत जात होता. अडचण त्यामुळे काय झाली, राजाला धक्के बसायला लागले. राजाने 3 वेळा सांगितलं मला झटके बसतात, खाली उतरवा मेणा. आता मेणा खाली उतरवला गेल्यावर राजा पुढे आला. कोण आहे रे तो नवीन भोई, अक्कल नाही त्याला, समोर आणा माझ्या. तो नवीन भोई बिचारा समोर, म्हणजे जड भरत राजा मौन व्रत होतं, 12 वर्ष बोलला नव्हता, फक्त नाम. मी तर गमतीत सांगतो, आम्ही नाम सोडून बाकीचं सगळं नको ते बोलतो, ते नाम सोडून काहीच बोलत नव्हते. आणि समोर उभं केलं. समोर उभा केल्यानंतर राजे विचारलं तुला कळत नाही, अक्कल नाही, थांब मुणकं तुझा धडा वेगळं करतो. म्हणून खरंच खडग काढलं आणि उपसून असं उगारलं. पहिल्यांदा मौन सोडलं, घाबरला म्हणून नाही. सत्संगाची परिणती निरपराध व्यक्तीच्या हत्येत झाली तर सत्संग बदनाम होईल म्हणून मौन सोडलं, घाबरला नव्हता. आणि एवढंच म्हटलं राजा देहबुद्धी सोडून आत्मज्ञान मिळवायला चालल्यास ना कपिलांकडे, असलं वागणं शोभत नाही तिथे. काय अवस्था झाली, चलो तलवार गळून पडली हातातली आणि पाय धरले आणि उठवलं त्याला. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मनिदान सर्व घटी पूर्ण एकनंदे नंतर हरिपाठात आलं. पण शेवटी सर्व संतांचं म्हणणं तेच आहे ना, अरे वेड्या तुझ्यात जो आहे तोच माझ्यात आहे, नमस्कार काय करतो मी तुला नमस्कार करतो म्हणून एकेकाला लागत तिला पायी हो झालं. आणि आता त्याने विचारलं कोण आहेस तू, तुला कसं कळलं मी तिथे चालले, कोण आहेस तू? आता जडभरत राजाने मौन सोडलेलं होतं म्हणून तो एकच म्हटलं राजा या जगात एवढा जड प्रश्न विचारायला मीच भेटलो का तुला? त्यांनी विचारला जड प्रश्न आहे? अरे हो हाच जड प्रश्न आहे. हा समजला की आयुष्याचं कोट कल्याण झालं, हे समजण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. तो म्हटला हा जड नाहीये प्रश्न. तो म्हटला नाहीये, मग मी तुला विचार म्हटला. आता रहुगण उभा राहिलाय आणि हा भरत राजा म्हणजे जडभरत राजा त्याला प्रश्न विचारतोय कोण आहेस तू? तो बहुतेक महाराज मागच्या जन्मीचा माझ्यासारखा कीर्तनकार असावा. त्याने असा आत्मप्रौढीने पुढे उभा राहिला, छाती पुढे, मी इथे छातीवर ठोकून. आपण बऱ्याचदा या देहावर इतका विश्वास ठेवते, सुख इथे शोधते ना देहामध्ये. हा पठ्ठ्या तुला काळजी घेईल तुझी, हा पठ्ठ्या आत्ता पडेल खाली, ए खात्री नाही त्याला किती वेळ जगणार. आणि हा सांगतो हा पठ्ठ्या तुझी काळजी घेईल. तो पुढे करून सांगतोय अरे मी सिंधू संवीरचा राजा रहुगण. तो म्हटला राजा तुझं आहे तेवढं सांग, मी तुला तू कोणच विचारलं, तुझं जे नाही ते सांगू नकोस. तेच सांगतोय म्हटलं. नाहीये म्हटलं नीट विचार कर, मीच नंतर विचार करू. बराबर जातोय म्हणून सगळा संवाद सांगत नाही. सिंधू संवीर म्हणजे आजच्या नकाशामध्ये पंजाब हरियाणाचा साधारण प्रदेश, भागवतातला तो सिंधू संवीर देश कुठे आहे म्हणे. राजा रागवू नकोस, पण तुझ्या जन्मापूर्वी सिंधू संवीर प्रांत होता का नव्हता? होता म्हणले. राजा रागवणार नसतं तर विचारतो हा देह सोडून कधीतरी जाणार आहेस, त्यात काय रागवायचं, जाणार आहे म्हणले. मग तू गेल्यानंतर सिंधू संवीर राहील का जाईल? त्याने सांगितलं कसा जाईल? राहील. राजा तुझ्या जन्मापूर्वी सिंधू संवीर होता, आता सिंधू संवीर आहे, नंतर पण असणार आहे. तो तुझा कसा झाला? मी तुला तू कोण आहेस विचारले, नसलेल्या गोष्टी जोडू नकोस. हा हे कळलं म्हटलं, पहिल्यांदा डोक्यात आलं. मी होतास, मी आता गेलाय सिंधू संवीरचा राजा रहुगण. तो म्हटलं जन्माला आल्यापासून तो राजा झालास का?
नाही नाही म्हणे, माझे वडील राजे होते, मी राजपुत्र होतो, पण मी ज्येष्ठ राजपुत्र, योग्य वय झाल्यावर माझा राज्याभिषेक झाला, मग मी राजा झालो. राजा, आता तू मान्य केलेस कधीतरी देह सोडून? केलंय म्हणे मान्य. मग देह सोडून गेल्यावर तू राजा असशील का? कसा असेल म्हणे, माझ्या मुलाचा राज्याभिषेक झालेला असेल तो राजा होईल. म्हणजे जन्मापूर्वी तू राजा नव्हतास, हा देह सोडल्यानंतर तू राजा असणार नाही, तू स्वतःला राजा कशाच्या आधारे म्हणवतोस? हा, हे पण पटलं. म्हणला, कोण आहेस तू? हा मी होतास काय? मी. आणि आता उरलं काय? रहुगण. त्याने विचारलं, राजा जन्माला आल्याला तुला रहुगण नाव मिळालं का? कसं मिळेल म्हणे, नामकरण विधी झाला, बारसं झालं, मग माझं नाव रहुगण ठेवलं. हो ना. राजा, हे नाव तुझं आहे का तुझ्या देहाचं आहे? मी खरं सांगू, मी कीर्तनकार प्रवचनकार असलो तरी सांगतो, हा विचार मी पण करत नाही. श्रीराम पुरोहित हे नाव माझं आहे का माझ्या देहाचं आहे? आणि मग आम्ही गमतीत एक उदाहरण नेहमी देत असतो की खेळामध्ये बघा, ओली सुकी जेव्हा व्हायची पूर्वी, आपल्याला कल्पना आहे, त्यावेळी नावं पाडून यायली जायची. पार्शलिटी होऊ नये म्हणून नावं बदलली. रमेश सुरेश दोघे होते, ते नावं पाडून आले, दगडू धोंडू आमचे नाव आहेत म्हटले, म्हणजे कळू नये कोणाला. ओली सुकी झाली आणि मागितलं गेलं, मला दगडू द्या. दुसरा म्हटलं, मला धोंडू द्या. आता त्यांची नावं दगडू धोंडू, आज आम्ही त्यांना हाक मारतो का? ते मित्र आजही आमचे आहेत, पण आम्ही त्यांना रमेश सुरेश हाक मारतो. मग दगडू धोंडू काय होती? त्या खेळात सहभागी होण्यापुरती नावं होती. मग ही जी नावं ठेवलेत ही कशासाठीचे? जीवनाच्या खेळामध्ये सहभागी होण्यापुरती नाव आहे, ती देहाला ठेवलेली नाव आहेत. आता लक्षात येईल, जर नावच नसतं ठेवलं, लोकांनी ठेवलीच ती नंतरचा भाग आहे. आपण शोधण्यात मी काय म्हटलं कळलं आपल्याला, नावं ठेवायला लोकांना आवडतं. अहो, भगवान शंकरांना आम्ही सोडलं नाही, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, त्याच्यातही आम्ही नाव ठेवलंय. गंमत सोडून नाही त्यातली, पण लक्षात असेल, जीवनातल्या खेळात सहभागी होण्यासाठी जी ती नाव आहेत, ती देहाचं नाव आहे. माझं नाव ते कसं असेल? मग आमचं लक्षात येईल. पुढे त्यांनी मीचा सगळा भाग सांगितला, मी थोडक्यात सांगतो. अगदी पंच प्राण आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, ही झाली 15. आणि मन आणि बुद्धी मी दोनच सोडतो, मग त्याला बाकी चित्त बुद्धी अहंकार आपण सगळं ते त्याला जोडा, कारण बुद्धीला अहंकार येतोच आणि मनामध्ये संकल्प विकल्प असल्यामुळे आपण चित्तात नाही आणि मनात नाही असं जे म्हणतो, या सगळ्याच कडबोळ म्हणजे मी आहे. आणि आता पुढे जाऊन सांगू, हे जे पंचकोश काल उल्लेख झाला होता आपला पंचकोशांचा, त्याच्या आतमध्ये, या कोशांच्या आतमध्ये जो आहे तो खरा शुद्ध विशुद्ध आत्मा आहे, पण आम्हाला तो दिसत नाही, कारण आम्ही त्या सगळ्यांनी जो काही भरलेला आहे तो बघतोय. तो फक्त जीव आहे. आणि ओळखायचा साधा भाग जाता जाता सांगतो, जीव आणि शिवातला फरक काय? भेद करतो तो जीव आहे, आणि भेद करतच नाही, ज्याच्या मनातही कधी येत नाही, तो शिव आहे. आणि म्हणून जीव शिव ऐक्य जे आपण म्हणतो तो खरा काल आहे. हा आता लक्षात आलेला भाग असेल. आम्ही देहबुद्धीत अडकलोय म्हणून आम्हाला सुख मिळत नाही, हा त्यातला भाग आहे. आणि त्याच्या उलट उदाहरण सांगतो. आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज जेमतेम 7-8 वर्षांचं वय होतं. कीर्तन ऐकून घरी आले आणि आजीला, आपल्याला संपूर्ण भाग सांगायला वेळच मला पुरणार नाही, आजीच्या मागे भुणभुण सुरू केली. हो आजी, सद्गुरू माझे कुठे आहेत? आजी म्हटली, तुला हे आता कुठे सुचलं? आजी कीर्तन ऐकून नातवाला घेऊन आली होती घरी, कारण मातृपितृ छत्र हरपलं होतं. आजीच सांभाळ करायची, भाकऱ्या थापत होती. आणि आजीने विचारलं, हे काय आज सुरू केलं? कीर्तनकार म्हणले नाही का, सद्गुरु विण ब्रह्मज्ञान नवे नवे सर्वथा जाण, हे उपनिषदर्थी प्रमाण परमनिर्वाण सांगितले, माझे सद्गुरू कुठे आहेत? आजी म्हणले, अरे कोणी सांगितलं? कीर्तनकाराने ना. मी कीर्तनकार आहे का? मला काय प्रश्न विचारतो? त्यांना विचारायचा होता. अगं ते विचारणारच होतो, पण गर्दी होती ना मोठ्या माणसांची. मी पोहोचेपर्यंत ते बैलगाडीत बसून, पूर्वी बैलगाडीत बसून जायचे, ते गेले. आजी तू सांग ना. आजीनी शेवटी, आजी सश्रद्ध आणि नाथांची आजी हो, नाथांच्या आजीने एकच उत्तर दिलं, बाळा आपली जी गोदावरी गंगा आहे ना, तिला गौतमी गंगा म्हणतात, ती गंगा जी आपली आहे ना, ती आई आहे आपली. आईला प्रश्न विचारला की उत्तर मिळतं. माहिती ना, 7 ठिकाणात आपल्याला उत्तर ते मिळत जातं. यांनी श्रद्धेने सकाळी स्नान झालं, अर्घ्य दिलं सूर्याला आणि प्रश्न विचारला, आई माझे सद्गुरू कुठे आहेत? चरित्र काढून पहा. 3ऱ्या रात्री स्वप्न दृष्टांत मिळाला की अरे बाळा, देवगिरी पर्वत जो आहे, दुर्दैवाने आता त्याला दौलताबाद नाव आहे, पण त्यावेळेचं नाव देवगिरी पर्वत, मराठवाड्यातच आहे, तिथे जनार्दन स्वामी म्हणून आहेत, ते तुझे सद्गुरू आहेत. आणि नाथ आजीला नमस्कार करून निघाला. 7 वर्षाचा मुलगा सद्गुरूंच्या शोधार्थ निघाला. अरुणजी मी खरं सांगू, आपले महाराज 7व्या-8व्या वर्षापासून वेळच घेतलं होतं ना, मला सद्गुरूंची भेट झाली पाहिजे. मी नेहमी सांगतो, आमच्या 7वर शून्य आलं तरी आम्हाला तळमळ नाही लागत, माझे सद्गुरूंची भेट झाली पाहिजे. काय फरक आहे लक्षात आला असेल. आणि नाथ निघाले, तिथे गेले, त्या पहारेकरांनी अडवलं, अरे मदरसे में जाने के तेरी उम्र है, यहाँ क्या काम है? सरकारी कचेरी आहे. यांनी सांगितलं माझ्या गुरूंना भेटायला आलोय.
ते म्हणले अरे सरकारी कचेरी कोण तुझे गुरु? जनार्दन स्वामी, कारण त्यांनी तेवढं नाव ऐकलं होतं. ते हसायला लागले. ते म्हणले ते जनार्दन पंत आहेत, कारण ते किल्लेदार होते. भरजरी पोशाखात, ज्ञानात तलवार अडकवलेली असेल, बलदंड शरीर, धिप्पाड शरीर, डोळ्यात तेज आहे असे जनार्दन पंत म्हणजे जनार्दन स्वामी बसले होते सिंहासनावर. नजरानजर झाली आणि त्यांनी लगेच सांगितलं हेच माझे सद्गुरू आहेत. काय ओळखावं? आणि त्यांनी ओळखल्यानंतर पुढे एवढंच सांगितलं, भेटायचंय मला त्यांना. पहारेकरांच्या लक्षात आलं मुलगा तळमळीने आलाय, बरोबर ओळखतोय, जा. नजरानजर झाली आणि गुरूंनी ओळखलं हाच सत्शिष्य. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, सद्गुरूंची अजिबात कमतरता नाहीये, कमतरता सत्शिष्यांची. एखादाच कल्याण स्वामी असतो, एखादेच आमचे ब्रह्मानंद बुवा असतात, एखादाच शिष्य असा निघतो, बाकीचे शिष्य असतात, सत्शिष्य कमी असतात. हा भाग लक्षात घेऊया. सुज्ञात मला काय सुचवायचं लक्षात येईल. आपण तिकडे आपलं पाऊल पडलं पाहिजे यासाठी चिंतन करावं. आता पुढचा मुद्दा सांगतो आपल्याला. त्यांनी एकच प्रश्न विचारला, बाळा काय हवंय तुला, कोण आहेस तू? आपला तो मुद्दा चाललाय. देहबुद्धीतनं नाथ 7व्या वर्षी बाहेर पडले होते. डोळ्यातनं घळाघळा अश्रुधारा आल्याने नाथांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, कोण मी कोठील कुठे मज लागे जाणे, का हे जगात घडले मज साच येणे, याचा विचार करून शिणलो मी वाया, सांगोनी सुखी करा मज स्वाभिराया. कोण आहे, कुठून आलोय, मला कुठे जायचंय हे मला काही कळत नाहीये. नेमकं माझं या जगात येण्याचं प्रयोजन सांगा, यासाठी मी तुमच्याकडे आलोय. आणि मग आपल्याला शूलभंजन पर्वत, ती सगळी पुढची कथा, तो अनुग्रह, सगळं दत्तदर्शन, सगळं आपल्याला प्रसंग माहिती आहे. देह बुद्धीतनं बाहेर पडल्याशिवाय सर्व सुखाची अनुभूती नाही, इथपर्यंत आमच्या 100% लक्षात आलं असेल. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, मला घड्याळ पाहत पाहत पुढे जायला लागणार आहे. तुकोबा प्रदक्षिणा मार्गावर. आता हा प्रसंग निळोबारायांच्या चरित्रात शोधू नका, महिपती बाबांच्या चरित्रात शोधू नका, पांगारकरांच्या चरित्रात शोधू नका. रात्री स्वप्नात मला दिसलेला असं समजा. तो प्रसंग मी का सांगतोय ते प्रमाण दिल्यावर कळेल. तुकोबाराय पांडुरंगाच्या तिथे प्रदक्षिणा घालत होते, प्रदक्षिणा मार्गावर. मी एक सांगू पुढे जाण्यापूर्वी महाराज, मी जेव्हा पंढरपूरला नामदेव पायरीशी पोहोचतो ना, त्यावेळी पांडुरंग खिडकीतनं पहिला बाहेर जातो. तो म्हणतो हा बुवा आलाय ना, मागण्यांची यादी घेऊन आलाय, हा काय आपल्याला सोडणार नाही. आणि आम्ही सांगताच होतो पांडुरंगा जास्त काही नाही, एवढंच फक्त, बाकी काही नाही. हे एवढंच म्हणता म्हणता 4-5 मागण्या अशा काही देतो ना आम्ही तिथे ठेवून, अगदी बँकेत अडकलेल्या लोनच्या फाईल पासून एक पण सोडत नाही. तेव्हा बाकी पुन्हा ऐकवतो त्याला, तेव्हा तुला काय अवघड आहे, हा तू ठरवलंस ते काम होणार आहे, बघ ना, मनावर घे ना. मी एवढ्यासाठी सांगतोय, तुकोबाराय गेले प्रदक्षिणा घालताय आणि प्रदक्षिणा घालता घालता अनुभवाला. मी पुन्हा सांगतो, चरित्रात शोधू नका प्रसंग, मला प्रमाण सांगायचे, तो दृष्टांत द्यायचा म्हणून मी हा दृष्टांत वापरतोय. हात धरला आणि तुकोबा देहावस्थेत आले. कोण आहे हात धरणार? पण लक्षात आलं दैवी शक्ती आहे. बघितलं पटकन, पांडुरंग परमात्मा आहे. तेव्हा अरे अजून प्रदक्षिणा पूर्ण व्हायची, करू देत ना, मी येतो ना दर्शनाला तेव्हा बोलू ना. तुकोबा तिथे तू पळून जातोस, नंतर मला सांग आजपर्यंत तू मागितलं नाही, आज तुला सोडल्याशिवाय, दिल्याशिवाय सोडणार नाही. तुकोबा हसले. ते म्हणले पांडुरंगा हा हट्ट माझ्याकडे काही उपयोगी नाही, माग असं मी सांगतोय. यांनी उत्तर दिलं, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. अरे मागण्यासाठी भक्तीच नाही केली, तरी सुद्धा मी आज सांगतोय म्हणून सांग. काय देवा हट्ट आहे? हो हट्ट आहे, समज. तेव्हा एवढं उपकार करायचे, ठीक आहे, मग उपकार करायचाच असेल तर एकच कर. आता प्रमाण सांगतो सगळ्यांच्या पाठातलंय. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मत. पांडुरंग परमात्मा म्हणले, अरे वेड्या, इथे सगळे रूप मागण्यासाठी येतात. तेव्हा मी चांगला दिसावा, रुबाबदार दिसावा, रूपम देही. लक्षात आलं असेल, रूप मागतात माझ्याकडे. त्यांनी एवढंच सांगितलं, देवा मला मागणं तू मागायला सांगितलं असं मी एवढंच मागतो. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. आता पांडुरंग परमात्म्याला थोडी उत्सुकता होती. का? उत्तर तुकोबांनी पुढच्या चरणात दिले, तरीच हा जीव सुख पावे. आपला तिथे विषय चाललाय. तरीच, तरीच म्हटले बघा, कोण तुकोबांनी च अक्षर लावले. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजे कळू आले. आता लक्षात येईल, तुकोबांनी सहज आम्हाला सुखाचा मार्ग दाखवलाय. देहाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सुख प्राप्ती नाही. हा त्यातला एक सहज भाग आहे. आता काही जण मला सहज म्हणतील, महाराज आम्ही जेव्हा जपाला बसतो ना, 5-10 मिनिटं गेली ना की आम्हाला देहाचा विसरच पडतो. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, असा देहाचा विसर नाही, म्हणजे बसलोय कुठे हेच आठवत नाही. महाराज सांगायचे बरं का, गोंदवलेकर महाराज, की अरे जपाची माळ कधी हातात गळून पडली कळलं नाही पाहिजे. काही जण म्हणतात महाराज 3 महिन्यात झालंय. अहो बसतो ना, पत्नी शेवटी येऊन सांगते माळ खाली पडली, असली गळून नाही पडायला पाहिजे.
माळ हातात नसली तरी प्रत्येक श्वासाबरोबर जप सुरू राहणं याला माळ गळून पडणं म्हणतात. देहाचा विसर पाडी मज, म्हणजे बसल्या बसल्या मी बसलोय, वर्गात आमच्या बसलेले सुद्धा काही जण देहाचा विसर पाडी मज आपोआप पडलेला असतो, कळतच नाही त्यांना आपण वर्गात बसलोय तासाला म्हणून. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, असा नाही होता कामा, पण देह बुद्धी विसरली की सुख मिळालंच हे समजायचं, हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणून आपल्याला कळेल की या इथे आपण जेव्हा दुसऱ्या चिंतनाकडे येतोय की मग सर्व सुखासी पात्र होईजे, आम्ही अडकलोय कुठे, आम्ही देहबुद्धीत अडकलोय, देहाच्याच माध्यमातून सुख शोधतोय, म्हणून आमची फसगत झाली, हा भाग आम्हाला लक्षात यायला पाहिजे. मी सहज एक सांगू आपल्याला, या प्रपंचात मिळणारं सुख आणि परमार्थात मिळणारं सुख याला सर्व सुख कुठे म्हणायचं, अगदी सोपं करून सांगू. कालही आपण चिंतन केलंय त्याचं, सुख आणि सर्व सुख यात फरक आहे, किंवा सोलीव सुख. जे प्रपंचात मिळतं ना त्याला फार तर सुख म्हणूया आपण, समाधान नाही बरं का, सुख. आणि परमार्थात जे मिळतं त्याला सोलीव सुख किंवा सर्व सुख म्हणतात. आता तुम्ही म्हणाल काय फरक आहे, लगेच फरक सांगतो. पुन्हा एकदा सांगतो वाक्य, प्रपंचात जे मिळतं ते सामान्य सुख आहे, सुख नाही असं नाही म्हणणार, ते सुखाची अनुभूती येते. एक सांगू आपल्याला पुढे, मी पुन्हा कालचं उदाहरण देतो. आमच्या डोंगरे सर बसलेलेच आहेत, विस खांडेकरांचे इतके ललित निबंध गाजलेले आहेत ना, तर सुखाचा शोध मी अगदी हात जोडून सांगेन, तो मला मिळत नाही बरं का, कोणाकडे जर असेल ना पुस्तक जुनं, तो सुखाचा शोध नावाचा ललित निबंध मिळाला तर मला जरूर त्याची झेरॉक्स द्या किंवा त्याच्यावर पाठवून द्या मला व्हॉट्सअपवर. काय लिहिल्यावर एवढासा आहे तो सुखाचा शोध, साधं साधं खूप गरम असं होतंय, आणि अचानक झाडाखाली उभेच सावली, त्यांनी वाऱ्याची अशी झुळूक नुसती गेली. विस खांडेकर म्हणायची ही पण सुखाचीच झुळूक आहे, खूप अशी घशाला कोरड पडली, तेवढ्यात कोणतरी पाणी घोटभर दिलं. ते फ्रीज मधलं नसलं तरी चालतं, वाळा घातलेलं माठातलं नसलं तरी चालतं, पण घसा ओला झाला. माऊली देवासारखे आला तो, सुखाची अनुभूती येते. किती ठिकाणी सुख आपल्याला असं मिळतं, पण त्याला सामान्य सुख म्हणूया. मी एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला मला काय म्हणायचं कळेल. जे वारीला नियमित जातात ना त्यांना माहिती आहे, फडावरची कीर्तन किंवा फडावरचं प्रवचन हा अनुभवच वेगळा आहे. ते काय म्हटलं आपल्या लक्षात येईल, वर्ण रिमझिम रिमझिम पाऊस असतो, खाली ओलं असतं सगळं, पण तरी सुद्धा तिथे बसून प्रवचन कीर्तन ऐकण्यात ती मजा, ज्यांनी एकदा तरी अनुभवले त्यांना माहिती आहे. घरात आपण बसताना खुर्ची पण अशी पुसून बसतो, तिथे काय नाही, बसकन बसतो आपण आणि ऐकायला सुरुवात होते. निर्मल कुमार फडकुले नावाचे ते प्राध्यापक होते, डॉक्टरेट त्यांची होती, संत साहित्यातलीच डॉक्टर होती. वास्कर फळावर वगैरे अशा 2-3 फळांवर त्यांची प्रवचनं आवर्जून ठेवायचे. एका प्रवचनात, आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं, हा डॉक्टर निर्मल कुमार फडकुलेंचा दृष्टांत आहे, माझा नाही, ज्याचं श्रेय त्याला द्यावं. पण काय परखड बोलले असतील, सर्व सुखासी पात्र होई जे माऊली म्हणतात ना, आम्ही प्रपंचात शोधतोय तिथे सर्व सुख नाही, असं का म्हटलं फडकुले सांगतात. ते म्हणले एक आजी आजोबा होते, आजोबांचं वय 87, आजीचं वय साधारण 80 किंवा 81. रोजचा शिरस्ता होता, हातात आजोबांच्या काठी असायची. जायचे कुठे ते हनुमान मंदिर जे गावात, आणि मारुती मंदिर आपल्या गावाचं वैभव असतं, मारुती मंदिर असतंच प्रत्येक गावात, मारुती मंदिरात जायचे. दर्शन घेतलं, एक प्रदक्षिणा घातली की आपल्याला जुनी देवळं माहितीच, दगडाच्या पायऱ्या असतात, एका बाजूला आजोबा बसायचे, दुसऱ्या बाजूला आजी बसायच्या, दोघे एकत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती दोघेही म्हणायचे. झालं की 5 मिनिटं जप करायचे आपापला, श्रीराम जयराम जय जयराम, आणि मग निघूया का असं आजोबांनी किंवा आजीने विचारलं की दोघे म्हणायचे निघूया. रोजचा शिरस्ता होता. एक दिवशी आजोबांच्या लक्षात येतं, आता पाय पूर्वीसारखे नाही सहकार्य करत आहेत, नाही साथ देत आहेत, कदाचित आता येणं बंद होईल हळूहळू, कदाचित पाय कमकुवत झालेत, पण याच कमकुवत पायाने पुढच्या प्रवासाला बहुतेक जावं लागेल जाणीव होते. आणि ज्यांना माहिती आहे, जुन्या लोकांना आपल्याला काही अनुभव ऐकले की कळतं, काही संकेत मिळतात, त्यांना संकेत मिळाले होते. आजींकडे त्यांनी पटकन पाहिलं आणि कळलं का ग, ती म्हणजे निघायचं का, सवय नाही नेहमीची. आजींनी विचार निघायचं का, नाही जरा बोलायचं वेगळंच होतं. ते म्हणले काय खरं सांगू म्हणे तुला, आता झालंय म्हणे, मलाही संकेत मिळाले, तर थोड्याच दिवसांचा सहवास उरला का आपला, असं बोलू नये. ते म्हणले हे बघ, देवाच्या दरबारात आहे, इथे काही बोलायचं नाही आणि काही नाही बोलायचं नाही, जे आहे ते वास्तव आहे. ती म्हणजे तुम्हाला काय नेमकं म्हणायचंय. आजोबा पटकन म्हणले, मला सहज आठवण झाली का, सगळा जुना असा जीवनपट उलगडला गेला. लग्न झालं होतं तेव्हा अंतरपट दूर झाला बघ, आणि मी तुझ्याकडे पाहिलं, आणि खरं सांगू हे फक्त पूर्वीचा फडकुलेंचा सर दृष्टांत आहे बरं का. त्यावेळी असं व्हायचं, माझी आई साक्षी झाले, अंतरपाठ दूर झाल्यानंतर माझ्या घरी येणाऱ्या निमित्तानं माहिती आहे, आईने मला सांगितलं होतं, अंतरपाठ दूर झाल्यावर मला कळलं की यांच्या बरोबर मला संसार करायचा.
आईला आम्ही विचारायचो, आई तू आधी बघितलं नव्हतं कशाला? माझ्या आई बाबाने आणि आत्याने सांगितलं होतं ताई मुलगा तुझ्यासाठी चांगला आहे. आई बाबा आणि आत्या सांगतात म्हटलं, आणि खरंच 65 वर्ष दोघांचा संसार झाला. आई म्हणले अंतरपाठ दूर झाल्यावर मला दिसलं की यांच्याशी लग्न करायचं. पूर्वी असंच व्हायचं. आता एकमेकांना ओळखतात आणि तरी मग काय गडबड होते माहित नाही मला, पण होते. पण आता माहिती म्हणून सांगतो, अंतरपाठ दूर झाला आणि मी तुझ्याकडे पाहिलं आणि ते पटकन आजोबा म्हटले, काय छान लाजली होतीस ग त्यावेळी. तसं लाजून दाखवून एकदा, आता जायचे दिवस आलेत ग, एकदा फक्त तो क्षण. काय आयुष्यातलं माझ्या परमोच्च सुख मी तेवढंच मानतो. आजी पण पोचलेले होत्या परमार्थातल्या. ते म्हटले अगदी खरंय, मी लाजले होते, पण का लाजले होते आठवा. तुम्ही गोड हसला होतात माझ्याकडे बोल. तेव्हा जसं हसला होतात ना तसं गोड हसून आता दाखवा, मग मी तेव्हा जशी लाजले होते तशी लाजेल. आणि आता फडकुले सरांचं वाक्य सांगतो, प्रपंचात ते सुख मिळालं ते तेवढ्याच क्षणाचं होतं. आता तसं लाजणं नाही आणि आता तसं हसणं नाही. आता लक्षात येईल हे सुख तात्पुरतं होतं, एक क्षण आपल्याला आनंद देऊन गेलं, संपलं. अजून एक उदाहरण सांगतो, मला राहवत नाही म्हणून. एक जुनं घर होतं. जुनं म्हणजे अजूनही आमच्या कोकणात जे येतात त्यांना कल्पना आहे. त्या कोकणामधली घरं आता झाली आता 150, 200, 250 वर्ष किमान अशी झालेली घरं आहेत. ते पडाले येतात. सगळ्या मुलांनी, ते 3-4 मुलं होती, मुंबईत वगैरे राहायचे, पुण्यात राहायचे, त्यांनी ठरवलं एकत्र येऊन की आपण घर नवीन बांधूया. पण घरात वडिलांना तर विचारायला पाहिजे, 92-93 वय होतं. आणि एक सांगू, पूर्वीची माणसं जुनी हाडं आहेत तेवढीच खरी आहेत. म्हणजे मी तर स्पष्ट आमच्या आईशी पण आमचं बोलणं होतं की जुनी हाडं आहेत फक्त. आमच्या वेळी तेवढं वय येणं पण कठीण आहे आणि आलं तरी तशा पद्धतीने राहणं पण कठीण आहे. हे जुन्या लोकांनी टिकवलं तेवढं टिकवलं. आता आमची मुलं सुद्धा, म्हणजे इथे अहिराणी भाषा कोणाला येत असेल तर लगेच लक्षात येईल, धुळे, जळगाव, खानदेशचे कोणी असेल तर. आमच्या मुलांचा मी गौतमजी नेहमी सांगतो, आटे दुखत ना तटे दुखत. काही ना काही होतच असतं, इकडे दुखतंय तिथे दुखतंय. वय किती विचारा, 13-14, काही ना काही होतच आहे. अरे आला नाही का? नाही सर ते पाय खूप दुखत होता, पाठच दुखत होती, मानत. अरे तू वय काय तुझं? 13 आणि 14 वय आत्ताशी तुझं. नाही होतो त्रास हल्ली हल्ली 13व्या वयात सांगतोय एवढ्यासाठी सांगतोय. 92 वय होतं पण खणखणीत शरीर हो. सगळे. आणि पूर्वीच आपल्याला माहिती आहे, वडिलांना आईला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. हे पूर्वीच्या तरी अशी पद्धत आजही अनेक घरांमध्ये, जिथे आमच्याकडे माळकरी घर तिथे तर आहेच हे पद्धत. मोठ्यांना विचारल्याशिवाय करायचं नाही, कारण हे तर वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवी, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. माऊलींनी स्पष्ट झाले हाच धर्म आहे. त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही बघताय वासे पडायला आले, ते कौलं उडालेत, आता घर नाही दुरुस्त होते, आपण एक काम करूया, सुदैवाने तुमच्याच कृपेने, भगवंताच्या कृपेने आपली आर्थिक स्थिती बरी आहे, घर पाडूया, चांगलं घर बांधूया. वडील पहिल्या फटक्यात म्हटले, जुनं घर पूर्वजांचं आहे, तिथे जुन्या आठवणीत पाडायचं नाही. 3 वेळा बैठका झाल्या हो. शेवटी चौथ्यांदा त्यांनी पायच धरले बाबांचे. बाबा हे कोणाच्या तरी कपाळावर पडलं ना तर कपाळ मोक्ष होईल. आता तरी 5 मिनिटं ते काही बोलले नाहीत. एका अटीवर मी अनुमती देतो म्हटले. ते म्हटले काय? जसं आत्ता दिसतंय ना घर, याचा फोटो व्हिडिओ काढून टाक, असंच्या असं घर बांधणार असेल तर मी परवानगी देतो. आली का पंचायत? ते म्हणले बाबा आज निर्णय नाही घेत, आम्ही आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सना भेटतो. गेले भेटायला. तो म्हटला हे चॅलेंजिंग आहे, असं आता बांधकाम कोणी करत नाही. पण तो पण आर्किटेक्ट तुमच्या मायासारखा असं काहीतरी नवीन करण्यासाठी क्रिएटिव्हिटी वाला होता. करू म्हटला प्रयत्न, चला. त्यांनी एका इंजिनियरला फोन केला मित्राला, तो म्हटला मी पण चॅलेंज ऍक्सेप्ट करतो, असंच असं बांधूया. पाडकाम झालं, पण पाडकाम करताना वडिलांनी पुढची एक अट टाकली, ती माझ्या समोर काम होऊ द्या. मंडप टाकला गेला, काही कमी नव्हतंच पैशाचं. खुर्ची छान टाकून दिली, बाबांना तिथे बसायला दिलं. बाबा बघतात, भिंती पडल्या. आता पायाचं खोदकाम सुरू झालं आणि खणखण आवाज आला. 92व्या वर्षी श्रवणेंद्रिय चांगली कार्यरत होते. थांबा रे, खोदू नका म्हणलं, पुढे आवाज येतोय, काहीतरी आहे तिथे. बाबा काठी टेकत टेकत गेले, काठी बाजूला टेकली, गुडघ्यावर बसले आणि हाताने बाजूला केली माती. काहीतरी आहे लक्षात आलं, पाणी आणा म्हणले. पाणी टाकून थोडं साफ केलं आणि ते चमकायला लागलं. उन्हाचीच वेळ होती, दुपारी 11, 11:30, 12 झाले असतील. बाजूला केलं, सगळं बाजूला करा म्हणले, माती पूर्ण. बाहेर काढल्यावर लक्षात आलं, थोडा जड वस्तू निघाली. आणि काय निघाली? सोन्याचा 6 फूट लांबीचा पुतळा मिळाला. वजन होतं 10 किलो. अगदी केलं. सोनाराला बोलवलं, त्यांनी कस लावला. तो म्हटलं अहो असं खरं तर ह्या कोण सोनार आहे माहित नाही, 24 कॅरेटचा दागिना सुद्धा बनवता येते, कारण माहिती आपल्याला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं मऊ असतं, ते वाटतं लगेच. तरी हा 24 कॅरेटचा आहे म्हणे. हा हे तुम्हाला आश्चर्य, कोण सोनार होता तो? आता जर असेल तर मी साष्टांग दंडवत गेली, बनवणंच शक्य नाहीये. बनवलं कसं? त्यांनी म्हटले चमत्कार आहे, हा चमत्कार आहे म्हटले. त्यांनी तो पुतळा आणला, स्वच्छ धुतला, मस्तपैकी. गावात बातमी पसरली, गाव सगळं आमच्या बीड सारखं माळकरी, सगळ्यांना आनंद. अरे दादांना पुतळा सापडलाय. एक सांगू,
दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणं सोपं आहे, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे संतांचं लक्षण आहे. दुसऱ्यांच्याकडे मर्सिडीज बेंज झाल्यानंतर मनापासून अभिनंदन करणारे फार कमी आहेत. बाकीचे वा वा छान अभिनंदन, बाहेर आलं आम्हाला माहिती हो कशी आणली ते आम्हाला विचारा, आम्ही यांच्यासारखं केलं असतं आम्ही 2 गाड्या आणल्या असत्या. हे म्हणायला लगेच फार विचित्र आहे. दुःखात सहभागी होणं सोपं आहे, आनंदात नाही होत आहेत सहभागी. सगळं गाव आनंदात सहभागी झालं, दादांचं अभिनंदन. आणि आश्चर्याचा धक्का बसला, दादा असा चेहरा कोणी गेल्यावर बसतात तसा बसले. दादा अहो सोन्याचा पुतळा आहे ना? हो म्हणले. अहो 10 किलोचा आहे ना? हो म्हणले. 24 कॅरेटचा आहे? हो. आता 10 किलो 24 कॅरेटचा आता हिशेब कॅल्क्युलेटर काढू नका, त्यावेळी एवढा नसेल भाव, पण काहीतरी होता ना. अख्ख्या घराचं काम पूर्ण करून हिशेब केला तरी सुद्धा शिल्लक राहिलीस तेवढे पैसे होते. दादा तुमचा चेहरा पडलेला आहे, असा हात केला. ते म्हणले दादा कमाल करताय, भावकी आहे का, त्याच्यात वाटप झालंय का काही? ते म्हणले तुम्ही तरुण पिढी आहे ना, नुसतेच नाचता हो, बारीक बारीक अर्ध्या हलकोंडांनी पिवळवणारे. खाली पाटी आहे त्या पुतळ्याच्या, काय लिहिलंय त्याच्यावर? सरकार जमा करायचं का? अरे नाही रे मूर्खांना, जाऊन वाचा ना म्हणले स्वतः. तो एक जण गेला उत्सुकतेने पुढे, त्याच्यावर लिहिलं होतं या शिल्पकारांनी अशाच प्रकारे 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे एकंदर 10 पुतळे तयार केले. ते म्हणले हो 10 पुतळे. अरे मूर्खांना 9 कुठे आहेत मग? 10 किलो शुद्ध सोनं सापडलंय. आधी आनंद झाला की नाही? झाला ना, पण क्षणिक होता. आता 9 पुतळे कुठे याचं डोकं घेऊन बसलंय. काय उपयोग झाला मिळून? आता लक्षात येईल प्रपंचातलं सुख हे सुख असेल, सर्व सुख नाही. म्हणून तर पंढरीचे जावे सर्व सुख घ्यावे. का पांडुरंग परमात्मा सोन्याची चीप देतो का हातामध्ये? का वीट देतो? का बिस्किट देतो हातात? पण ते सुख आहे ना, हे सर्व सुख आहे. आणि आता दुसरं उदाहरण सांगतो आणि मग शेवटच्या टप्प्याकडे येतो. तुमचं सूरदासजींचं काय उदाहरण आहे. लोक त्यांना का म्हणतात अंध, मला खरंच व्यास काका कळत नाही. अंध कोणाला म्हणावे याचं उत्तर अरुणजी कोणी दिले? आमच्या तुकोबाने दिले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. ते आंधळे येतो, आता नाहीये. म्हणून तर आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम. हे आता लक्षात येईल की जो भगवंताकडे पाहायला तयार नाही संत त्याला अंध म्हणताय. आणि आमचे सूरदासजी डोळ्यांनी अंध होते असं लोकांना वाटायचं जगाच्या दृष्टीने, पण आतनं भगवंताशिवाय काहीच बघायचे नाही. रोज काठी घ्यायची. आता त्यावेळी काही पांढरी लाल काठी नव्हती, घुंगरांची काठी असायची. काठी टेकत टेकत मंदिरापर्यंत यायचे आणि काठी टेकत टेकत त्या पायऱ्या चढायचे. काठी अशी बाजूला ठेवून द्यायची कोपऱ्यामध्ये. त्या मंदिरामध्ये उभारून स्वतःच भजन म्हणायचे. अप्रतिम आवाज सूरदासजींचा होता. आणि काय असेल ते असो, ज्या व्यक्तीला एखादा अवयव देव कमी देतो ना, त्याला देव भरभरून दुसरं काही देतो. मी पुन्हा गौतमजींचं उदाहरण एवढ्यासाठी देतो की मझहर शेख, मझहरबाई आमच्या वांगणीचे, काय आवाज दिल्यावर दिसत काही नाहीये, पण एक सांगू, त्या माणसाने आपलंच भजन, मझहर शेख नाव घेऊन सांगतो, पण आपलं भजन अभंग एकदा म्हटलं ना, महाराज डोळ्यात पाण्याचा थेंब येतो लगेच. काय देव देतो ना त्याला भरभरून देतो. एक कमी दिलं की दुसरं दिलंच. देव कुणावर अन्याय नाही करत. आणि आम्हाला सगळं दिलं तरी काहीच देत नाही, असे प्रकार आहे नेमकं तो बाकीचा. नेमकं ते म्हणायचे रोज भजन. देव त्यांच्या भक्तीसाठी लाचावला होता अक्षरशः. तर देवाला भक्तीची सवय लागते बरं का. आला नाही माझा भक्त, आज हरिपाठ झाला नाही, पांडुरंग अस्वस्थ होतो, हरिपाठ कसं नाही झाला आज. आणि आता लक्षात येईल, एकदा ते असे पायरीपाशी आले आणि त्यांच्या लक्षात आलं हात कोणीतरी धरलाय. अंध व्यक्ती असून सुद्धा लगेच कळलं की तरुणाचा स्पर्श आहे. त्यांनी पटकन असा दुसऱ्या हाताने असं थोपटलं. त्याला चिडले नाही, तो माझ्यासारखं म्हटलं काय रे माझा हात कशाला धरतोय. त्यांनी फक्त असं थोपटलं, बाळा काय हवंय रे. त्यांनी एवढंच विचारलं, काका तुम्हाला दिसत नाही ना? नाही दिसत म्हटलं. मी दिसतोय का? नाही दिसत म्हटले. माझा आवाज? अरे आवाज येतोय ऐकू, पण मला तू दिसत नाहीस. बघा मी हाडा मासाचा तुमच्यासारखा जिवंत माणूस आहे, तुम्ही मला ऐकू पण शकताय, मी तुमच्याशी बोलतोय, पण तुम्ही मला बघू शकत नाही. नाही बघू शकत बाळा. पांडुरंगाची इच्छा, कृष्णाची इच्छा, नाही दिसत आहे. अहो जे बोलता येते त्यांना तुम्ही बघू शकत नाही, आणि तो दगडाचा देव आहे जो तुमच्याशी बोलत पण नाहीये, तो बघायला रोज इथे अंध असून तुम्ही येत्या काठी टेकत टेकत काय समाधान मिळतं म्हणले. तो तुमच्याशी बोलत नाहीये, तो तुम्हाला दिसत नाही. काय उत्तर दिलं असेल हो. आमचे सूरदासजी म्हणाले, बाळा तुझं म्हणणं खरंय, मी त्याला बघू शकत नाही, पण मी रोज येतोय त्याला दिसतंय ना, याच्यापेक्षा काय पाहिजे. मला तो दिसत नाहीये, पण मी रोज त्याच्या दर्शनाला येतोय, त्याला दिसतंय, याच्यात मला आनंद आहे. आता कृष्ण भगवंत आत्ता हल्ले हो. हे बाहेर पायऱ्या उतरून गेले आणि नेमकं त्या दिवशी एक काम चाललं होतं. हे सगळे संवाद होऊन निघेपर्यंत रस्ता नेहमी चांगला होता, आज कोणीतरी खड्डा तिथे खणला होता. आताची जी पद्धती ती जुनी आहे बरं का. आपण वैतागतो काय वेळा, नवीन रस्ता झाला की का खणतात, ते पूर्वीपासून पद्धतच आहे. ते सूरदासजी पण त्याला अपवाद नव्हते.
उलट काही जणांना तर मला नेहमी वाटतं की रस्ता नवीन व्हायचीच बहुतेक वाट बघतात, मगच पाईपलाईन येते, मगच काहीतरी केबल येते, मगच गटार खणायला लागतं. सूरदासजींना माहित नव्हतं, ते नेहमीच्या सवयीने बिचारे काठी टेकत चालले होते आणि आता लक्षात आलं कृष्ण भगवंताच्या पडतील बहुतेक. आणि आपल्याला लक्षात असेल भगवंत आपल्या भक्ताला कधीच पडून येते. भगवंत पटकन पुढे आले, हात धरला सूरदासजींचा आणि खड्डा ओलांडून दिला. सूरदासजींना मगासचा स्पर्श कळला होता की हा तरुणाचा आहे, आता कळलं हा दैवी स्पर्श आहे. हळूच दुसरा हात घेतला आणि आता तो हात पकडला. आता कृष्ण भगवंताने असा हिसका दिला आणि हात सोडवला. इथे सूरदासजी हसले. सूरदासजी हसल्यावर कृष्ण भगवंत विचारतात, गोपालकृष्ण भगवंतांनी विचारलं, सूरदास हसताय? ते म्हणले, देवा तुम्हाला काय वाटतं मी ओळखलं नाही का तुम्हाला? मला माहितीये तुम्ही कृष्ण भगवंत आहात. एक सांगू, तुम्ही मला हिसका देऊन हात सोडवलात का? तुम्हाला वाटतं मोठा पराक्रम गाजवलात का? अहो कंस, मुष्टिक, चाणूर यांना तुम्ही लोळवलंय, माझ्यासारख्याला काय सहज सोडवाल हात. पण एक सांगू, तुमच्यात जर खरंच पराक्रम असेल, तुमच्यात जर खरं सामर्थ्य आहे, इथे जो तुम्हाला कोंडलाय ना हृदयामध्ये, हिंमत असेल तर बाहेर पडून दाखवा, तर तुम्हाला मानलं. काय सूरदासजींची भक्ती असेल, तुम्हाला इथे कोंडलंय, हिंमत असेल तर इथून बाहेर पडून दाखवा. आमच्या जनाबाई वेगळं काय म्हणाले, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोण गेला. अहो धरेला पंढरीचा चोर गळा बांधून तो भक्तीचा दोर बांधलाय तुझ्या गळ्यामध्ये. पांडुरंगाला जसं आम्ही हे जनाबाईंच्या मुखातनं सांगतोय, सूरदासजींनी हेच सांगितलं, हिंमत असेल तर बाहेर पडून दाखव. आता पुढचं वाक्य आहे का, कृष्ण भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. पुन्हा त्यांनी सूरदासजींचा हात धरला. सूरदास, एवढ्या वेळा भजन ऐकवता, एवढ्या वेळा तुमचं भक्ती मला अनुभवलं, ते आज तर मी पराकोटीची अनुभूती घेतली, आज मी खूप आनंदित आहे. काहीतरी मागा. सूरदासजी आमच्या तुकोबांच्या वंशातले, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे, काही मागणार नाही. म्हटलं, तेव्हा मागण्यासाठी येतोय का तुझ्याकडे? मागितल्याशिवाय सोडणार नाही. नाही म्हणत, 3 वेळा सांगितलं माग, नको म्हणतात, माग नको म्हणतात, 3 वेळा झालं. शेवटी कृष्ण भगवंत म्हणतात, वरमद्रोही म्हटल्यानंतर मी वर दिल्याशिवाय जात नाही. दिला, दिलं म्हणे तुला. ते म्हणजे काय दिलं? मागितलंच नाही, दिलं कशाला? डोळे उडून बघ. एवढंच म्हटले सूरदासजी. तो मुलगा माझी चेष्टा करत होता, भगवंतांना समजलं. पण कृष्णा, तू मला सांगतेस, तुला तर माहितीये मी जन्मांना मला दिसत काही नाही, तरी सांगतोय माझी आज्ञा म्हणून डोळे उघड. सूरदासजींनी देवाची आज्ञा म्हणून डोळे उघडले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया, काय रूप दिसलं असेल. आणि ते रूप पाहिलं आणि सूरदासजींच्या डोळ्यातनं गळागळा अश्रू आले की अरे, ज्याला आतापर्यंत दृष्टी नाही असं लोक म्हणत होते, त्या अंतःचक्षूंनी मी ज्याला पाहत होतो, आज मला प्रत्यक्ष ते पुतळा, तो म्हणजे प्रत्यक्ष माझ्यासमोर मदनाचा पुतळा उभा आहे. काय सुकुमार रूप आहे. साष्टांग दंडवत घातला, अश्रूंचा अभिषेक चरणांवर केला. एकदा पुन्हा रूप असं डोळ्यात साठवलं, डोळे मिटले. आणि देवाला एकच प्रश्न विचारला, देवा तुम्हाला 3 वेळा म्हटलास काहीतरी माग, काहीतरी माग, मी मागितलं नाही? मागितलं म्हणे. पण 3 वेळा मी नाही मागितलं ना, ते एकदाच मागतो. देव म्हणले 3 वेळा माग. नकोय म्हणले, एकदाच मागतो. काय मागितलं असेल? देवा दिलेली दृष्टी पुन्हा काढून घे. भगवान गोपाल कृष्ण म्हणले, अरे काय करताय सूरदास तुम्ही? मी तुम्हाला डोळे दृष्टी दिली आणि तुम्ही काढून घ्या म्हणताय. आता सांगतो सर्व सुखाचा अनुभव. त्याने सांगितलं, देवा तुला मी प्रत्यक्ष पाहिलंय. अरे तुझं हे रूप पाहिल्यानंतर एवढं चांगलं या जगात आता काय पाहण्यासारखं उरलंय? नाही बघायचंय मला आता, हे जगच मला बघायचं नाही. बास, हे रूप आता डोळ्यात साठवलंय, आता नाही काही बघायचंय, दृष्टी काढून घे. याला म्हणायचे सर्व सुख एकदा मिळालं, आयुष्यभराचा चिरंतन अनुभव राहिला. हे फक्त परमार्थात घडतं म्हणून माऊली जे सांगतायत ना, मग सर्व सुखाचे पात्र होईचे. हे प्रपंचातलं सुख नाहीये हो, हे पूर्णपणे परमार्थातलं सुख आहे, अध्यात्मातलं सुख आहे. माऊली म्हणतात, एकदा देहाचा विसर तुम्हाला पडला की हे सगळं तुम्हाला मिळेल. हा सगळा महत्वाचा भाग आहे. शेवटची 10-15 मिनिटच माझ्याकडे शेवटची शिल्लक आहेत. हे सगळं आम्हाला कळलं की सर्व सुख प्रपंचात नाही, सर्व सुख परमार्थामध्ये. त्यामुळे परमार्थातलं काही मागितलं आणि मागायची गरजच नाही हो, तो स्वतःच द्यायला बसलाय. मग मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? माऊलींनी प्रतिज्ञोत्तर केले, काल चिंतन केलं. देहरूपाने काही मिळवायचं नाहीये, इथपर्यंतही आम्हाला कळलं की देहाच्या माध्यमातून मिळालं की हे तात्पुरते, तात्कालिक, हे समजलं. सर्व सुख मिळवायचं असेल तर करायला काय पाहिजे? माऊली ओवीच्या प्रारंभीत सांगतात, तरी अवधान एकले दिजे. अवधान म्हणजे लक्ष, एकले दिजे म्हणजे फक्त माझ्याकडे, म्हणजे थोडक्यात सांगू, 1 and only 1. तिला लवकर समजेल. भूमितेमध्ये आम्ही सांगतो की 1 and only 1 नाही, एक आणि एकच, म्हणजे दुसरी नाहीच. अवधान एकले दिजे. अहो एकाच वेळी 10 गोष्टींकडे लक्ष घालवणारे आम्ही आहोत.
मी तर नेहमी सांगतो, आम्ही नामस्मरणाला बसतो ना, डोळे उघडे ठेवून बसतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तेवढं कोणतरी माझा मित्र आला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. कसे आहात? हे अरे तुझं जप चालू आहे, श्रीराम जय राम जय जय राम. आम्हाला वाटतं अरे आपली चौकशी करतोय कसे आहेत म्हणून. मग तेवढ्यात त्याला सांगतो श्रीराम जय राम. रामचंद्र प्रभू म्हणतात तरी कृष्णांचा अवतार पुढचा आहे, सुदर्शन चक्र आता कशाला दाखवतोय. मग लक्षात येतं, पंखाला वाला सांगतोय श्रीराम जय राम जय जय राम. पत्नीकडे बघून येतं, आतमध्ये सांगतो टिचके वाजून श्रीराम. अरे छान, तुम्ही जप करताय ना, जप करताना तुमचं लक्ष तिथे कशाला पाहिजे? ती माऊली बघेल ना घरात काय सांभाळायचं ते. आता लक्षात येईल, आमचा जप हा एकले तिचे अवधान नाहीये. 10 ठिकाणी आम्ही वृत्ती अडकवल्यात आणि आम्ही ते अवधान सगळीकडे वाटतोय, तरी अवधान एकले दिजे. कालच आमचं डोंगरे सरांची बोलणं झालं, अहो गाडी चालवताना सुद्धा अवधान एकले दिजे नसेल तर काय होईल बघा ना. नजर हटी दुर्घटना घटी. मला सहज बोलता बोलता आठवलं, आपण ते हायवेवर बघतो ना पाट्या, नजर हटी दुर्घटना घटी, अवधान एकले दिजे. एकले दिजे याचा अर्थ एक लक्ष भगवंताकडे दिल्यानंतर माझं लक्ष दुसरीकडे नाही गेलं पाहिजे. 12वा अध्याय ज्ञानेश्वरीतलंच काढून बघा, आपण ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेला 12व्या अध्यायात 38 क्रमांकाची ओवी आलेली बघा. तैसे सर्वेंद्रियांसहित मजमाजी सुनिचित्त, जे रात्री दिवस न म्हणत उपासती. सांगायला प्रवचन करायला खूप सोपं आहे बरं का, हे करायला अवघड आहे. तैसे सर्वेंद्रियांसहित. आपण काय करतो, डोळ्यांनी बघतो एखादं किंवा हाताने बोटाने जप सुरू आहे. तैसे सर्वेंद्रियांसहित, सर्व इंद्रिय सुद्धा आम्ही लावू. अडचण कुठे येते माहितीये? मनाची अडचण येते, कारण ते न दिसणारे इंद्रिय. पण तेच प्रचंड मन हा देहू, पाटील देहू गावीचा आपल्या सर्वांना माहिती आहे प्रमाण, तोच अडचणीचा ठरतो. म्हणून तो तुकोबा तेही प्रमाण देतात, आधी मन घेई हाती तोची गणांचा गणपती. एकदा हे जमलं ना की आम्हाला अवधान एकले दिजे कळेल, मनावर नियंत्रण. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, माळ गळ्यात आल्यापासून एकादशीचं व्रत आधी करतच असतो आपण, पण एकादशीचं व्रत आपण निष्ठेने करतो आधी. अर्थात आम्ही करतो ते तुकोबांना अभिप्रेत असलेलं एकादशीचं व्रत करत नाही. मी आपल्याबद्दल नाही म्हणतो, मी माझं सांगतोय. मी एकादशीची तयारी 4 दिवस आधी करतो. मी पत्नीला पुन्हा पुन्हा विचारतो, साबुदाणा नीट आणलाय ना, ते काय म्हणतात त्याला, बटाटे, फळं सगळी वेगवेगळी, केळं, सफरचंद, द्राक्ष आणलेत का बघ. दूध जरा थोडं जास्तच घेऊन ठेव बरं का. बरं ते रताळी वगैरे आणलेत का, ते वेगवेगळं काहीतरी मिळालं पाहिजे. सगळं करतो. शिंगाड्याचं पीठ आणलंय का, सगळं तयारी करून घेतो. आणि तरी संध्याकाळी कोणी म्हटलं, माऊली चला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनात. उपवास आहे, जरा थकवा आलाय थोडा, एकादशी आहे ना. अरे एकादशी दुप्पट खाशी आणि तरी म्हणे मी उपाशी. हा एकादशीचं व्रत नाहीये. मी खरं सांगू, तुकोबांचं प्रमाण काढून पाय. एकादशीला अन्न सेवन करू नये असा तुकोबांचा आदेश आहे. मी नाही पाळू शकत. मी खरं खोटं कशाला बोलू आपल्या समोर. आहे का शक्य मला एकादशीला? उलट तुम्हाला पुढे जाण्यापूर्वी सांगू, ज्ञानेश्वराला हात लावून सांगतो, माझ्या एका विद्यार्थिनीकडे मी हे पुस्तक पुण्याला पाहिलंय, उपवासाचे 1001 पदार्थ. मला आश्चर्यच वाटतं, अरे उपवास करायचा म्हणजे काय नाही, चेंज ऑफ टेस्ट, याला उपवास नाही म्हणत. मुळात उपवास शब्द नाहीच आहे. उपवास म्हणजे भगवंताचा सहवास, त्याच्या सहवासात राहणं, त्याच्या विचारात राहणं. भरपूर त्याचे अर्थ आहेत. आमचे घात बुवा तर फार छान म्हणायचे. ते म्हणायचे पूर्वी फक्त फलाहार करायचे, आम्ही अपभ्रंश करून फराळ केला. आणि खामकर साहेब म्हणताना ते घात बुवा सांगायचे, म्हणून बघा अर्चक मग फराळ, ते म्हणजे म्हणताना पण तोंड फुगतं. आम्ही असाच उपवास करत असतो तर काय मिळणार आहे आम्हाला? मी एवढ्यासाठी सांगतोय की हे सगळं आमचं, ज्याला काय म्हणू आपण, मन नावाचं 11वं इंद्रिय ना, एकादशीचा तो अर्थ आहे. मन नावाचं जे 11वं इंद्रिय आहे, ते पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियावर स्वामित्व गाजवू शकलं तर ओळखायचं की आमची एकादशीचं व्रत खरं झालं. नाहीतर आमच्या एकादशीला काही अर्थ उरला नाही. केवळ आम्ही उपवास करतोय, साबुदाण्याची खिचडी खातोय म्हणजे आमचा उपवास नाही. आधी मन घेई हाती. अहो साधी गोष्ट सांगतो, गणेश पूजन का पहिल्यांदा करतात? किंवा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले मोठं मोठाले जन, गजानन विजय ग्रंथ काढून पाहता, दासगणू महाराजांनी फार छान ओवी लिहिली. एवढ्यासाठी गणेश पूजन पहिल्यांदा सांगितलेलं आहे की तुमचं मन हा जो गणांचा गणपती, तसा सगळ्या इंद्रियांचा अधिपती कोण आहे? तर मन आहे. ते ताब्यात आलं की तुमचा विधी पूर्ण झाला. हे खरं गणेश पूजनाचं महत्व आमच्या लक्षात आलं पाहिजे. हे एकदा झालं की मग आमच्या लक्षात येईल, तरी अवधान एकले दिजे. मग आमचं सगळं मनाचं जे फाटे, मी अजून सोपं करून सांगतो. चला, धरणामध्ये पाणी भरपूर आहे. त्या पाण्याचा उपयोग केव्हा होतो? त्याला कालवा केला की उपयोग होतो. थोडासा सिद्धांत पटेल आपल्याला, मी काय म्हणतो ते दृष्टांताच्या माध्यमातून.
कालवा नाही केला तर धरणात पाणी भरपूर आहे, उपयोग काय? पण कालवा करताना जर मी त्याला 5 फाटे पोटले की माझी इकडे नारळाची शेती, इकडे आंब्याची बाग आहे, इकडे फणसाची झाड आहेत, इकडे काजूची आहेत, आता पाणी येईल पण प्रत्येक ठिकाणी विभागलेलं पाणी ते फार फोर्सनी येणार नाही. हेच एक कालवा केला खळखळ 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 येईल. अवधान एकले दिजे केलं की ते नीट पोचेल. पण आमचं कसं सगळ्या ठिकाणी एकाच वेळी अवधान गेलेलं आहे, त्यामुळे गडबड आहे. म्हणून माऊली सांगतात सर्व सुखाचे पात्र होईजे केव्हा तरी अवधान एकले दिजे. श्रवण केल्यानंतर राजा परीक्षितीचं उदाहरण आपल्या सर्वांना भागवतात माहिती, 7 दिवसात मोक्ष मिळाला. खट्वांग राजा, आम्ही या संप्रदायामधलं सर्वात आवडतं उदाहरण आहे. 1 तास उरलं होतं, 1 तास उरला होता, पण श्रवण भक्तीच्या माध्यमातून खट्वांग राजालाही मुक्ती मिळाली. 1 तासात होऊ शकतं. आणि माऊलींनी तर स्पष्ट बजावलंय, एक क्षण, पण तो कसा क्षण याचा अर्थ आज मला त्या अभंगात नाही शिरायचंय. मी त्या दिवशीच आमचं चर्चा झाली, उभा क्षण भरी हे आम्हाला जोपर्यंत कळत नाही ना त्याचा अर्थच आम्हाला कळत नाही. आणि देवाची द्वारी म्हटलेलं आहे, देवळाची द्वारी नाहीये. मग देव कळावा लागतो, मग देवाचं द्वार कळतं, मग तिथे उभा क्षण म्हणजे काय कळतं, मग तेने मुक्तिचारी साधेला आमचं होऊ शकतं. मी एवढ्यासाठी सांगतो, एक उदाहरण आणखी मला बोलता बोलता आठवलं सांगतो. उत्तम बासुंदी गेल्यावर करा, आता मलाही बोलवा येईन मी बघायला, झाले की नाही चांगली, छानपैकी पातेल आहे, छानपैकी पळी घेतले, उत्तम दूध आहे. मी सगळं वर्णन करत नाही कारण अजून हरिपाठ व्हायचं आहे ना, तर हरिपाठाला माणसं नाही थांबायची, बासुंदीचीच आठवण व्हायची. पण त्या छान पळीने अशी घोटून घोटून ते बासुंदी केली आणि ते आठीव घोटीव बासुंदी तयार झाली. माहिती असलेल्या गोष्टी सांगाव्या बरं का, म्हणून सांगतो. नरसोबावाडीला गेल्यानंतर अनेक जण आधीच विचारतात ते बासुंदीचं दुकान कुठे हो? अरे तो दर्शनाला आला का तिथे आला? कोल्हापूरला गेल्यावर चपला इथे कुठे? अरे तो चपला घ्यायला आला का दर्शनाला आला? आता लक्षात येईल मी काय म्हणतो ते. ती घोटीव घोटीव बासुंदी एकदम छान तयार केली. जेव्हा जेवायला लोक बसतात म्हणतात काय बासुंदी झाली का हो? ती बासुंदी एवढा वेळ कोणामध्ये होती? त्या पातेल्यात होती, पळीने ती ढवळली जात होती. चव माणसाला कळली, पातेल्याला आणि पळीला काही नाही कळलं. ती त्यात राहून सुद्धा तशीच राहिली. याचं कारण लक्षात आलं असेल तर तरी अवधान एकले दिजे कळेल. नुसतंच त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, समजा मला एकाला कोणाला तरी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसला भेटायचं, सकाळी असं समुद्र येतो समोर माणसांचा, पण समजा मी सांगितलं महाराज तुम्ही बिडून कुठल्या डब्यात बसणार? ते म्हटले मी 3ऱ्या डब्यात. मी ते म्हटले नाही थोडी घाई झाली, मी मागणं 2ऱ्या डब्यात बसलोय. हरकत नाही, मी इंडिकेटरच्या तिथे थांबतो आणि महाराजांची मी वाट बघत बसलो. समोरनं गाडीतनं लोक येत आहेत. मला सांगा मी सगळ्यांकडे बघतो की नाही? कारण मला यांना शोधायचंय, बघतोय सगळ्यांकडे पण मला कोणीच दिसत नाही. मला फक्त यांचा चेहरा दिसतो. हा महाराज इथे थांबलोय. एखादा ओळखीचा बाजूला येऊन उभारतो, काय सर एवढा वेळ समोर तुमच्या उभा आहे बघत नाही? अरे नाही लक्ष नव्हतं काय? माझ्याकडे बघताय तुम्ही, ओळख देत नाही का? आपण काय उत्तर देतो? नाही मी यांना शोधतोय. आता मला सांगा, मी जेव्हा यांना शोधतोय तेव्हा बाकीचे दिसत नाहीत असं नाहीये, पण ती चर्मचक्षुंना दिसतात, दृष्टींद्रियांना नाही दिसत. म्हणजे तो आज जो आहे त्याला ते दिसत नाहीये. मग मी जेव्हा काही अनुष्ठानाला बसतो, जपाला बसतो, मला जर तेच फक्त दिसलं तर त्याला म्हणतात तरी अवधान एकले दिजे. बाकीच्या गोष्टींची मी नोंद घेऊ कशासाठी? असेल बाजूला काही. अहो तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेल्यानंतर मागची सुवर्ण प्रभात जर बघत बसलो आणि आल्यावर विचारलं तिरुपती बालाजींच्या डोळ्यातले भाव कसे होते? अहो नाही ते चला चलो चलो आगे चलो म्हणतात, पण सर मागचं सोन्याचं काय भारी आहे तिथे. अरे ते बघायचं ज्वेलरच्या दुकानात पण मिळेल. भगवंताच्या, म्हणून तर सदा माझे डोळ्या जडो तुझी मूर्ती, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, मग कळतं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता लक्षात येईल की तरी अवधान एकले दिजे हे आपल्याला कळेल. ते रावत नाही म्हणून एक फक्त ओवीचा संदर्भ होतो आणि मी सांगतायला येतो. माऊलींनी इतकं छान वर्णन केलेलं आहे, तैसा मनाचा मारून न करिता, मनाला मारून नाही करायचं काही, तैसा मनाचा मारून न करिता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असो आयता श्रवणाची माझी. काय श्रवणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोक्षावर माऊलींनी भाष्य केले. पण हे केव्हा मोक्ष मिळेल? तरी अवधान एकले दिजे. मी बसल्यानंतर सुद्धा अगदी स्पष्ट सांगू आपल्याला, मी आपल्याबद्दल नाही बोलते. मी जेव्हा जपाला बसतो ना, समजा माझी अपेक्षा असेल माझ्या कुटुंबियांनी बघावं कसा बसलाय, अरे वा छान असं स्थितीत बसलाय, आसन काय घेतलंय, काय बसलाय टेकून, मस्तपैकी असं चाललंय जग, हे माझी नोंद कोणी घ्यावं असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत अवधान एकले दिजे होऊ शकत नाही. पुढचं वाक्य सांगू, अध्यात्मामध्ये माझ्या साधनेची नोंद तिसऱ्या व्यक्तीने, तिसरी व्यक्ती का तर सद्गुरू आणि मी 2 व्यक्ती झाल्या,
तिसऱ्या व्यक्तीने घ्यावी असं वाटणं इथे दंभ आलाच. आणि हा दंभ आला की अवधान एकले दिजे असूच शकत नाही. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. बाकी आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्या महाभारतातली अर्जुनाची गोष्ट जर लहानपणापासून आपण ऐकलो, त्याला डोळा मारायचा होता, जेव्हा डोळा फोडायचा होता पोपटाचा. बाकी ज्यांना झाड दिसलं, फांद्या दिसला, पानं दिसली, सगळं दिसलं. यांना सांगितलं मला फक्त तेवढंच दिसतं. ज्याला एवढंच भगवंत दिसतोय, बाकी काय नाही कळते, ओळखायचं की तरी अवधान ऐकले दिजे, हे सगळं होईल, हे घडावं, एवढीच प्रार्थना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माऊलींच्या चरणी करतो, पांडुरंगाच्या चरणी करतो. खूप काही बोलण्यासारखं आहे. माझी एवढीच सगळ्यांना प्रार्थना आहे की माऊलींनी या ओवीतनं 9व्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीतनं असा परमार्थ ठासून आमच्या समोर मांडलाय. आणि खरं सांगू, ही एक ओवी कळली ना तरी मग नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, हे आपोआप कळेल. ही एक ओवी जर नुसती अनुभवता जरी आली, नुसती वाचता नाही म्हटले मी, अनुभवता आली की खरंच माझंही अवधान एकले दिजे सारखं झालंय, मग मलाही सर्व सुखाचे पात्र होईजेला किती वेळ लागेल. आणि खरं सांगू, अध्यात्मामध्ये याच साठी तर आपण येतो ना, याच साठी केला होता अट्टास शेवटचा तीच गोड व्हावा. यासाठी जर आम्ही येणार असू तर आमचंही अवधान एकले दिजे असलं पाहिजे. फक्त एकच सांगतो वाक्य सांगता करताना, आम्हाला प्रत्येक वेळी जमेल असं नाही, पण त्यांची कृपा झाली तर जमल्याशिवाय राहणार पण नाही. त्यामुळे मागावं जरूर. मी तर नेहमी सांगतो, भगवंताकडे जरूर मागावं. फक्त काय मागावं, जे सुरदासजींनी केलं, जे आमच्या तुकोबारायांनी केलं, तसं करावं. देवा तुझ्याशिवाय काही नको, बस. हे एकदा मागितलं की तो सगळं द्यायला बसलाय. आणि आपल्याला माहितीये, काही न मागे त्याची रमा होत असे, किंवा काही न मागते देवा त्याची करू दावे सेवा. आम्ही मागत बसलो म्हणून आमची अडचण आहे. मागावं ते एकच मागावं, देवा तुझ्याशिवाय या जगात आम्हाला काही दिसू नये, बस एवढंच देणं दे. हे त्यांनी दिलं की मग आम्हाला या ओवीचा अर्थ कळेल. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली का म्हणाले हेही आम्हाला अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही. कळल्याशिवाय नाही म्हणते, अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही. निदान या वर्षीच्या सप्ताहाची ही फलश्रुती आम्हाला मिळावी. हे पहिल्याच 2 दिवसाची सेवा सांगता त्याची करताना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माऊलींच्या चरणी मनोभावे ही प्रार्थना ठेवतो. आणि मला खात्री आहे माऊली आहेत ते आमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय नक्की राहणार नाही, ती कृपा झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. की त्यांनी कृपा करावी हे मागणं त्यांच्या चरणाशी पुन्हा ठेवतो. संयोजन समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आणि सर्वच कार्यकर्त्यांना मी धन्यवाद शब्द अण्णा कधी कोरडा वापरत नाही, पण कृतज्ञतापूर्वक नमस्कार निश्चितपणाने करतो की आपल्यामुळे या सर्व महान भक्तांचं दर्शन घडलं आणि माऊलींची सेवा घडली, पांडुरंग परमात्म्याची सेवा घडली. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपण सर्व देवतुल्य मायबाप श्रोते आपल्या सर्वांच्या चरणाचा स्पर्श करतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझी नेहमीची प्रार्थना, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दुनियात माझ्या मस्तकावर कायम ठेवा, ही प्रार्थना आपल्या चरणाशी करतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या माऊली तुकोबाराय आदी करून समस्त संतांच्या चरणावर समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. मंगल मूर्ती मोरया. राम कृष्ण. श्रीराम श्रीराम श्रीराम. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.